आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय प्राध्यापक विश्वाधार देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठ करावं. सर्वप्रथम मी मान्यवरांना आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते यांना विनंती करतो की त्यांनी नरहर कुरुंदकर यांच्या प्रतिबंध आजचे वक्ते आहेत प्राध्यापक डॉक्टर विश्वाधार देशमुख आणि विषय आहे नारायण सुर्वे यांचं विद्यापीठ. नारायण सुर्वे नावाचं विद्यापीठ. आजचे प्रमुख वक्ते प्राध्यापक विश्वाधार देशमुख यांचं स्वागत करण्यासाठी आदरणीय श्यामलताई पत्की त्यांना विनंती करतो. त्याच्यातलाच हा एक उपक्रम. हे वर्ष नारायण सुर्वे नावाचं विद्यापीठ आहे, त्यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. नारायण सुर्वे हे नरहर कुरुंदकर यांचे घनिष्ठ मित्र होते आणि नरहर कुरुंदकर यांनी नारायण सुर्वे यांच्या कवितेवर अगदी प्रारंभीच्या काळामध्ये एक दीर्घ लेख लिहिला होता. तो सुरुवातीला प्रतिष्ठानमध्ये छापून आला आणि नंतर तो पायवाट या संग्रहात संकलित झाला. नारायण सुर्वे यांच्या कवितेला संशोधन केंद्राच्या वतीने नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करण्याकरिता आजचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आजच्या या व्याख्यानाला उपस्थित असलेले वक्ते प्राध्यापक विश्वाधार देशमुख हे आपल्या खरं तर सर्वांच्या परिचयाचेच आहे. यशवंत महाविद्यालय नांदेड इथे ते प्राध्यापक आहेत. त्यांचं काम, त्यांचे उपक्रम, त्यांचं कर्तृत्व एवढं मोठं आहे की त्यांच्या परिचयाची नेमकी सुरुवात कुठून करावी हे कठीण आहे. वक्ता, निवेदक, संशोधक, लेखक आणि उपक्रमशील प्राध्यापक असे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. विद्यार्थ्यांमध्ये रमणारा, त्यांच्यासोबत वेळ घालवणारा, त्यांच्या प्रती आपुलकी आणि जिव्हाळा असणारा असा हा प्राध्यापक आहे. अध्यापनाला मायेची किनार देऊन विद्यार्थ्यांच्या मनाच्या खोल तळापर्यंत पोहोचणारा, त्यांना समजून घेणारा हा शिक्षक आहे. विषयाचे सखोल ज्ञान, विचारातील स्पष्टता, प्रभावी मांडणी आणि आपल्या कामाच्या प्रती निष्ठा हे त्यांच्या विशेष आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये एक गुण आपल्याला दिसतो की तो एक उत्कृष्ट निवेदक आहे. नांदेड शहरांमध्ये निवेदक म्हटल्याबरोबर आपल्यासमोर पहिलं नाव येतं ते प्राध्यापक विश्वाधार देशमुख यांचं. परिषदा, संमेलनं, व्याख्यानं, संगीत शंकर दरबार किंवा विद्यापीठाचं युवक महोत्सव असो, यातून त्यांनी निवेदनाचा एक आदर्शच घालून दिला आहे. निवेदकाने कधी बोलावं, कुठे आणि कसं बोलायचं याचा एक समतोल कसा असावा याचा एक वस्तुपाठच त्यांनी नव्या पिढीसमोर घालून दिला आहे. आपल्या निवेदनांनी त्यांनी नांदेडचं सांस्कृतिक क्षेत्र अतिशय समृद्ध केला आहे. निवेदकांचे उत्कृष्ट गुण असल्यामुळे त्यांच्यामधला जो एक वक्ता आहे याकडे अनेकाचं दुर्लक्ष होतं. विविध महाविद्यालयात, सार्वजनिक उत्सवात, अकॅडमिक स्टाफ कॉलेजमध्ये, विविध विद्यापीठातून त्यांनी जवळपास 85 व्याख्यानं दिलेली आहेत. अतिशय उल्लेखनीय असं एक व्याख्यान त्यांचं आग्रा येथील विद्यापीठामध्ये झालेलं आहे आणि तेही परदेशी विद्यार्थ्यांसमोर हिंदी आणि इंग्रजी भाषेतून त्यांनी उत्तम व्याख्यान दिलेलं आपल्याला पाहायला मिळालं. असा हा वक्ता, या वक्त्यामध्ये एक चांगला संशोधक पण दडलेला आहे. पीएचडीचा विषय त्यांचा नारायण सुर्वे आणि धुमी यांच्या कवितेचा तौलनिक अभ्यास
त्यांनी केलेला आहे. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठासाठी त्यांनी एक लघु शोध प्रबंध लिहिला. भारतीय साहित्यातून प्रतिबिंबित झालेल्या भारतीयत्वाचा शोध या लघु शोध प्रबंधामध्ये आहे. त्यांनी विविध अशा नामांकित नियतकालिकांमधून पंडित नेहरू, मार्क्स, हिंदी मराठी कविता, नाटक, चित्रपट, साहित्य अशा अनेक विषयावर संशोधनपर 23 लेख लिहिलेले आहेत. कवितार्थी, प्रतिष्ठान, पंचधारा, अक्षरगाथा अशा नियतकालिकातून त्यांनी ते लेखन केलेलं आपल्याला पाहायला मिळते. याशिवाय त्यांनी दैनिक एकमत, दैनिक पुण्यनगरी, उद्याचा मराठवाडा, साप्ताहिक लोकप्रभा यामधून स्तंभ लेखन केलं आहे. या संशोधनाबरोबरच ते चांगले लेखक आहेत. वाहतो कवितेची पालखी, यात्रा, अन्वयार्थ, दिंडी, पसायदान, नारायण सुर्वे आणि धुमिल, तौरणिक साहित्य अभ्यास, वैचारिक भाषा विज्ञान, मराठीतील वैचारिक साहित्य आणि साहित्याचा सामाजिक दृष्टीने अभ्यास अशा विविध विषयावर त्यांची 8 ग्रंथ प्रकाशित आहेत. त्यासोबतच विद्यापीठाच्या अभ्यासक्रमासाठी त्यांनी भ्रमणगाथा, साहित्य वैभव आणि ब्लॉग लेखन हे संपादन केलेलं आहे. त्यांनी विविध अशा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदांमधून पेपरही वाचन केलेला आहे. ह्या सगळ्यासोबतच अजून एक महत्त्वाचा गुण त्यांच्यामध्ये आहे, ते म्हणजे उपक्रमशील प्राध्यापक आहे. विद्यार्थी केवळ परीक्षार्थी न राहता विविध कौशल्याच्या आधारे त्यांनी स्वतःला उत्क्रांत केलं पाहिजे, यासाठी त्यांनी अनेक उपक्रम घेतले आहेत. 2018 ते 2026 या काळात त्यांनी जवळपास 750 ऑनलाईन कार्यक्रम घेतलेले आहेत. समाज माध्यमावर ह्या सगळ्या कार्यक्रमाचे आतापर्यंत जवळपास 3 लाख लोकांनी हा कार्यक्रम पाहिलेला आपल्याला दिसून येतो. त्यांचे एक अजून विशेष असं वैशिष्ट्य आहे की विद्यार्थी जी समाज माध्यम वापरतात ते स्वतःही वापरतात. नाहीतर अनेकदा जुनी पिढी थोडे मागे पडली की नवीन समाज माध्यम वापरत नाही. विद्यार्थी युट्यूब वापरतात, त्यांनी युट्यूब वापरायला सुरुवात केली. विद्यार्थी फेसबुक वापरायला लागले, ते पण फेसबुक वापरायला लागले. विद्यार्थी इंस्टाग्रामवर गेले, ते पण इंस्टाग्राम. नवीन माध्यम शिकून या माध्यमांचा, समाज माध्यमांचा विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या विधायक बांधणीसाठी कसा वापर करता येईल यासाठी ते सतत प्रयत्नशील राहतात. कोरोना काळामध्ये अनेक उपक्रम त्यांनी घेतले. त्यातलाच कविता वाचन हा एक उपक्रम आहे. केशव देशमुख ते गुरु ठाकूर असा कविता वाचनाचा 50 दिवस आणि 50 एपिसोड चाललेला उपक्रम आहे. प्रेरणेचा प्रवास, अभिरुची अशी खूप मोठी यादी आपल्याकडे आहे. विद्यार्थ्यांनी कोरोना काळामध्ये घाबरू नये परीक्षेसाठी, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा म्हणून घाबरू नका, आम्ही तुमच्यासोबत आहे. संवाद साधूया मागील पिढीशी, परिचय साहित्य संकल्पनाचा, अभिरुची संवाद, महामानवांना वैचारिक अभिवादन, परिचय दिवाळी अंकाचा. उपक्रमांमधली जी विविधता आपल्याला पाहायला मिळते ते केवळ युवकांशी, विद्यार्थ्यांशी त्यांच्या प्रतिभा फुलवण्यासाठी असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यांनी परिचय नरहर कुरुंदकरांच्या विचारधनाचा हा नावाचा एक उपक्रम घेतला. नरहर कुरुंदकरांच्या विचार वैभवाचं तरुण पिढीला परिचय व्हावा यासाठी ही त्यांनी मालिका घेतली. यात डॉक्टर ओमप्रकाश संघाने, श्री प्रसन्न जोशी अशा विविध 10 मान्यवरांची व्याख्यानं त्यांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. सतत विद्यार्थ्यांसाठी तळमळीने काम करणारा आजच्या काळातला एक प्राध्यापक आपल्याला पाहायला मिळतो. पुस्तके झपाटलेपणाकडून जाणतेपणाकडे, भेट अभ्यासक्रमातील लेखकांशी, विज्ञानाशी जोडून नाते अशा कितीतरी उपक्रमांची आपल्याला नावं घेता येतील. जवळपास अशी 45 उपक्रम त्यांनी राबवलेली आहेत आणि ते राबवत पण आहेत. या उपक्रमाची खूप मोठी यादी आहे. या उपक्रमातून प्रेरणा घेऊन अनेक विद्यार्थ्यांनी लहान मोठे व्यवसाय सुरू केले. केवळ व्यवसाय सुरू केले नाही तर एक समाज बांधणी म्हणून किंवा समाजासाठी काहीतरी त्याग म्हणून या विद्यार्थ्यांनी समाजातील गरजू संस्थांसाठी निधी संकलन केला. अशा पद्धतीने सर्जनशीलता आणि संवेदनशीलता त्यांच्या कामात आपल्याला पाहायला मिळते.
सध्या एक त्यांचा अतिशय गाजलेला किंवा उपक्रम पाहायला मिळतो, ज्याची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. जिल्हाधिकारी स्वतः त्या उपक्रमाला उपलब्ध होते. बिब्लिओफाइल्स नावाचा. तर ते अनेकांना नवा शब्द होता, अर्थ समजत नव्हता. बिब्लिओफाइल्स म्हणजे पुस्तक मेळा. वाचक आणि वाचनाला सन्मान देणारा हा उपक्रम. सुट्टीच्या दिवशी विद्यार्थ्यांनी मोबाईल बाजूला ठेवून पुस्तक वाचावं अशा पद्धतीचा हा उपक्रम आहे. या उपक्रमात जवळपास 75 विद्यार्थी आणि महिन्यातून एका रविवारी हे सगळे एकत्र येतात आणि पुस्तक वाचनाचा कार्यक्रम करताना पाहायला मिळतात. अशा पद्धतीनं हा एक महत्त्वाचा समकाळातला प्राध्यापक या ठिकाणी आज उपलब्ध आहे. मी त्यांना विनंती करतो की नारायण सुर्वे नावाचं विद्यापीठ या विषयावर आपण व्यक्त करा. पहिल्यांदा सगळ्यांना नमस्कार. शेवटपर्यंत माझा आवाज येतोय? जीवनाला एकच एक कक्षा किंवा गती नसते. त्याच पद्धतीने व्यक्तीला पण एकच एक बाजू नसते. जीवनाच्या वेगवेगळ्या कक्षांचा आणि व्यक्तीला असणाऱ्या वेगवेगळ्या बाजूंचा आपण वेध घेतला पाहिजे. अशा पद्धतीचा संस्कार ज्यांच्या साहित्यातून, ज्यांच्या वैचारिकतेतून नव्या पिढीने घेतला, मी सुद्धा स्वीकारला, असे आचार्य गुरुजी नरहर कुरुंकर यांच्या स्मृतीला पहिल्यांदा मी अभिवादन करतो. ज्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आजच्या दिवशी म्हणजे 16 ऑगस्टला आपण हे व्याख्यान घेत आहोत आणि 16 ऑगस्ट हा ज्यांचा स्मृती दिन आहे असे नारायण सुर्वे यांच्याही स्मृतीला मी अभिवादन करतो. आणि कुरुंकर गुरुजी आणि नारायण सुर्वे यांच्याकडं ज्यांच्यामुळं मला जाता आलं असे माझे PhDचे मार्गदर्शक आणि नरहर कुरुंकर प्रगत अध्ययन आणि संशोधन केंद्राचे पहिले संचालक कैलासवासी डॉक्टर प्रकाश मेदतकर म्हणजे मेदतकर सरांच्या स्मृतीला सुद्धा मी या ठिकाणी अभिवादन करतो. या 3 माणसांनी आयुष्यामध्ये मला खूप समृद्ध केलेला आहे. कुरुंकर हे गुरुजी, सुर्वे हे मास्तर आणि मेदतकर हे सर. गुरुजी, मास्तर आणि सर या तिघांचा माझ्या आयुष्याच्या जडणघडणीमध्ये खूप मोठा वाटा राहिला आहे. यामुळे मी त्यांच्याप्रती सुरुवातीला कृतज्ञता व्यक्त करतो. यानंतर माझ्या PhDच्या रखडलेल्या कामाला मेदतकर सरांच्या निधनानंतर ज्यांनी प्रेरणा दिली, प्रोत्साहन दिलं आणि पूर्णत्व सुद्धा दिलं आणि जे आचरणाचा आदर्श कसा असावा, एका शिक्षकाने कसं वागायला पाहिजे, कसं राहायला पाहिजे, हे ज्यांच्या आचरणाकडे बघून आम्ही शिकत आलेलो आहोत असे डॉक्टर श्रीनिवास पांडे सर यांना अगदी अंतःकरणपूर्वक मी नमस्कार करतो. त्यांच्या आग्रहामुळे मी या ठिकाणी या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासमोर उभा आहे. प्रतिष्ठानच्या सन्माननीय अध्यक्ष श्यामलताई असतील, लक्ष्मणजी संगेवार असतील, आदरणीय शेषराव मोरे सर असतील, आदरणीय श्रीकांत देशमुख सर असतील आणि बाकी सगळे लोक, मी प्रत्येकाचा नामोल्लेख करणार नाही, आपण सगळे लोक हे कुरुंकरांच्या प्रेमापोटी, सुर्व्यांच्या प्रेमापोटी या ठिकाणी आले आहेत असं मी गृहीत धरतो. खरं तर नारायण सुर्वे हा जितका माझा अभ्यासाचा विषय आहे त्याहीपेक्षा तो अधिक आस्थेचा विषय आहे, तो अधिक प्रेमाचा विषय आहे. असं होण्याची पण शक्यता आहे की प्रेमाच्या विषयावर जेव्हा बोलायची वेळ येते, आस्थेच्या विषयावर जेव्हा बोलायची वेळ येते तेव्हा वेळेचं भान थोडं हरवण्याची पण एक शक्यता असते. पण माझ्या समोर जंतर मंतर करू शकणारी जैनजी बसलेली आहे आणि मग जर जैनजी समोर असेल तर सध्या सांभाळूनच राहावं लागतं, सांभाळूनच बोलावं लागतं याचं मला भान आहे. आणि ही साधीसुधी जैनजी नाही तर अनेक अर्थानं क्रिएटिव्ह असणारी जैनजी आहे. म्हणून माझी मांडणी साधारणतः 50 ते 60 मिनिटं एवढीच सीमित असणार आहे हे मी सुरुवातीलाच नमूद करतो, विशेषत्वाने जैनजीसाठी. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्याख्यानाच्या निमित्ताने तुमच्यासमोर बोलत असताना मी जो विषय दिलेला आहे नारायण सुर्वे नावाचं विद्यापीठ, साधारणतः महिन्याभरापूर्वी पांडे सरांनी विचारलं की या व्याख्यानासाठी विषय शीर्षक काय असलं पाहिजे आणि मी शीर्षक दिलं
नारायण सुर्वे नावाचं विद्यापीठ. मी शीर्षक तर दिलं, पण मी नंतर विचार केला की हे असं शीर्षक मी का दिलं. पहिल्यांदा मला असं वाटलं की नारायण सुर्व्यांवरती मला बोलायचंय आणि माझं विद्यापीठ नावाचा त्यांचा बहुचर्चित असणारा कविता संग्रह आहे, म्हणून माझं विद्यापीठ आणि नारायण सुर्वे यामुळे मी नारायण सुर्वे नावाचं विद्यापीठ असा विषय दिला असं मला वाटून गेलं. पण खरं तर असं झालं नाही. 2007 पासून ते 2015 पर्यंत मी नारायण सुर्वे यांच्या कवितांच्या, लेखांच्या, एकूण व्यक्तिमत्वांच्या सहवासामध्ये होतो. आणि म्हणून मी जेव्हा नारायण सुर्वे नावाचं विद्यापीठ असं म्हणतो आहे, तेव्हा मी नारायण सुर्व्यांना विद्यापीठ म्हणतो. म्हणजे नारायण सुर्व्यांच्या कविता संग्रहाच्या नावापुरता त्याचा सीमित अर्थ नाही. नारायण सुर्वे हे विद्यापीठ आहेत असं मला वाटतं. आणि आज 2026 मध्ये आपण त्या विद्यापीठात शिकलं पाहिजे, त्या विद्यापीठात प्रवेश घेतला पाहिजे आणि त्या विद्यापीठात प्रवेश घेऊन आपण जीवनाचा, साहित्याचा, साहित्यविषयक भूमिकेचा अभ्यास केला पाहिजे अशी पण माझी धारणा आहे. या कारणासाठी सगळ्यात सुरुवातीला नारायण सुर्वे नावाचं विद्यापीठ हे जे शीर्षक आहे, हा जो विषय आहे, तो मी डिकोड करण्याचा प्रयत्न करा. अर्थात हे मी करत असताना माझ्या एकूण विषय मांडणीमध्ये जे जाणकार असणारे लोक आहेत त्यांना माझं व्याख्यान संपल्यानंतर असं वाटण्याची शक्यता आहे की हा भाग यायला पाहिजे होता, हा भाग घ्यायची काही गरज नव्हती. मी त्यांच्या या वाटण्याचा, त्यांच्या या मताचा मनापासून आदर करतो. पण मला माझ्या विषयाच्या मांडणीमध्ये जो आणि जितका भाग जास्त महत्त्वाचा वाटला त्यावरती मी अधिक भर देणार आहे असा खुलासा मी सुरुवातीला करतो. मित्रांनो, नारायण सुर्वे नावाचं विद्यापीठ म्हणत असताना या विषय शीर्षकातला पहिला शब्द नारायण सुर्वे असा आहे. आपल्यापैकी समोर बसणारे जे श्रोते आहेत त्यांना नारायण सुर्व्यांचा परिचय आहे, पण मागे बसणारी जी तरुण पिढी आहे, आणि मला वाटतं दयानंद तुम्ही युट्यूबला वगैरे स्ट्रीम करा, मग जी काही युट्यूबवर बघणारी जी काही जेन जी असेल त्यांना कदाचित नारायण सुर्वे माहिती नसते. त्यांचा थोडक्यात परिचय मला तुमच्या समोर ठेवणं महत्त्वाचं वाटतं. नारायण सुर्वे म्हणजे पूर्ण नाव नारायण गंगाराम सुर्वे. जन्म 15 ऑक्टोबर 1926, मृत्यू 16 ऑगस्ट 2010. क्रूड अर्थानं बघायला गेलं तर 84 वर्षांचं त्यांचं आयुष्य आहे. पण नारायण सुर्वे यांचा परिचय काय म्हणून करून द्यायचा, तर नारायण सुर्वे हे कामगार होते. नारायण सुर्वे नंतर शाळेमध्ये शिपाई झाले. नारायण सुर्वे नंतर शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले. हा परिचय करून द्यायचा का? नाही. मला वाटतं नारायण सुर्वे हे कामगार होते, पण त्यापेक्षा ते सजग कामगार होते, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. नारायण सुर्वे हे कामगार होते, सजग कामगार होते, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ते पॉलिटिकल ऍक्टिव्हिस्ट होते, ते राजकीय कार्यकर्ते होते. मला नारायण सुर्वे यांच्या आयुष्यामधल्या 3 P महत्त्वाच्या वाटतात. 3 Ps. म्हणजे पहिल्यांदा ते पॉलिटिकल ऍक्टिव्हिस्ट आहेत, ही गोष्ट मला महत्त्वाची वाटते. नंबर 2, त्यांची जी पोएट्री आहे, ही पोएट्री मला महत्त्वाची वाटते. आणि या निमित्तानं त्यांनी जे पॉलिटिक्स केलं, जे राजकारण केलं, हे राजकारण सुद्धा मला महत्त्वाचं वाटतं. म्हणून नारायण सुर्वे कोण असं म्हणत असताना नारायण सुर्व्यांच्या व्यक्तिमत्वातल्या कोणत्या बिंदूवरती मी अधिक महत्त्व देतोय हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. पण मी आता त्यांना विद्यापीठ म्हणतो आहे. मग जर मी विद्यापीठ म्हणत असेल तर नारायण सुर्वे हे 60ओत्तरी कालखंडामधले कवी होते. म्हणजे त्यांची पहिली कविता 1954-55 ला आहे, डोंगरी शेत नावाची. आणि त्यांचा शेवटचा कविता संग्रह जो आला तो 1995 ला. अगदी पुस्तकाच्या परिभाषेत बोलायला गेलं तर त्यांचं शेवटचं पुस्तक 1 मे 2010 ला आलेलं आहे, कहाणी कवितेची या नावाचं. म्हणजे नारायण सुर्वे 2026 मध्ये त्यांच्या विषयावरती बोलत असताना ते 60ओत्तरी कालखंडातले कवी होते. त्याच्यानंतर नवोदत्तरी कविता आली, त्याच्यानंतर नव्या सहस्त्रकातली कविता आली, नव्या शतकातली कविता आली, त्याच्यानंतर कोरोना काळातली कविता आली, त्याच्यानंतर कोरोना काळानंतरची कविता आली. मग नारायण सुर्वे हे आजही रेलेव्हंट आहेत का? आजही महत्त्वाचे आहेत का? इतकंच नव्हे, नारायण सुर्वे यांच्या कवितेचा जो केंद्रबिंदू आहे तो कामगार जीवन आहे. हे कामगार जीवन आणि एकंदरीतच कामगार नावाचा
जो वर्ग आणि विषय आहे तो आपल्या जीवनातून हद्दपार होत असताना मग नारायण सुर्व्यांच्या कवितेचा रेलेव्हन्स काय आहे, नारायण सुर्व्यांच्या कवितेचं समकालीनत्व काय आहे. म्हणून मग नारायण सुर्व्यांवर माझं प्रेम आहे, नारायण सुर्व्यांबद्दल मला आस्था आहे, म्हणून त्यांना विद्यापीठ म्हणणं ही निव्वळ व्याजस्तुती किंवा अतिशयोक्ती आहे का, मी अधिक प्रेमामुळे असं म्हणतोय का. मला सुरुवातीलाच हा खुलासा करावा वाटेल की असं अजिबात सुद्धा नाही. मी नारायण सुर्व्यांच्या कवितेच्या अनुषंगाने, ते साठोत्तरी कवी होते, त्यांच्या कवितेतला मध्यवर्ती विषय काय आहे हे सगळं सांगितलं तरी मला 2026 मध्ये सुद्धा ते रेलेव्हंट आहेत असं का वाटतंय. एका उदाहरणापासून मी सुरुवात करतो. उदाहरण आजपासून बरोबर 25 महिन्यापूर्वीचं आहे, म्हणजे 16 जुलै 2024. 16 जुलै 2024 ला वर्तमानपत्रांमध्ये आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये एक महत्वाची बातमी आली. ती घटना थोडीशी अगोदरची आहे. बातमी काय पद्धतीची होती, बातमी या पद्धतीची होती की नारायण सुर्वे यांचं जे रायगड जिल्ह्यामध्ये नेरळ या ठिकाणी घर आहे, या घरामध्ये चोर शिरला. त्या घरामध्ये आता त्यांची मुलगी राहते. योगायोगाने मुलगी आणि मुलीचा जो नवरा आहे ते दोघेही घरी नव्हते, ते बाहेर गावी गेले होते. एक चोर शिरला आणि त्या चोरानं त्यांच्या त्या घरामध्ये चोरी केली. चोरी केल्यानंतर बऱ्यापैकी त्या घरात जे काही सापडेल ते साहित्य त्यानं घेतलं आणि तो चोर गेला. पण ते साहित्य घेऊन गेल्यानंतर त्या चोराला हे लक्षात आलं की ते नारायण सुर्व्यांचं घर आहे. काय करावं चोरानं, जे जे साहित्य त्यांच्या घरामधून चोरलं होतं ते सगळं साहित्य त्यानं नारायण सुर्व्यांच्या घरी तर ठेवलंच, सगळं साहित्य नेऊन ठेवलं. आणि त्याच्यानंतर साधारणपणे 37 शब्दांचा एक माफीनामा त्यानं नारायण सुर्व्यांच्या त्या घरातल्या भिंतीवरती चिटकावून ठेवला. तो माफीनामा मी तुमच्या समोर अगोदर वाचून दाखवतो. मला माहित नव्हतं की हे नारायण सुर्व्यांचं घर आहे, नाहीतर मी चोरी केली नसती. मला माहित नव्हतं की हे नारायण सुर्व्यांचं घर आहे, नाहीतर मी चोरी केली नसती. मला माफ करा, मी जी वस्तू तुमची घेतली आहे ती मी परत करत आहे. मी टीव्ही पण नेला होता परंतु आणून ठेवला, सॉरी. 2024 मधल्या जुलै मधली ही घटना आहे. मला वाटतं जसं रुसोनं कन्फेशन लिहिलं, नंतरच्या कालखंडामध्ये जसं टॉलस्टायनं कन्फेशन लिहिलं, तसंच हे एका चोराचं कन्फेशन. हे जे कन्फेशन आहे ते महत्वाचं यासाठी आहे की त्या चोराला सुद्धा वाटलं की कवीच्या घरी चोरी करायची नसते. पण कोणत्या कवीच्या घरी, नारायण सुर्व्यांसारख्या कवीच्या घरी चोरी करायची नसते. मला वाटतं ज्याला आपण शिक्षण म्हणत असतो त्या शिक्षणाची एक व्याख्या केली जाते, पशुचा वारसा घेऊन जन्माला आलेल्या जीवाला माणूस बनवतं ते शिक्षण. जर आपण हायर एज्युकेशन किंवा उच्च शिक्षणाची व्याख्या करू तर ती व्याख्या काय होईल, तर पशुचा वारसा घेऊन जन्माला आलेल्या जीवाला उच्च प्रतीचं काय असतं हे जे शिकवतं ते उच्च शिक्षण. मला वाटतं त्या चोराने सुर्व्यांच्या कविता वाचल्या होत्या का, मला कल्पना नाही. चोराचा आणि सुर्व्यांचा कधी संबंध आला होता का, मला कल्पना नाही. पण चोराला वाटलं की आपण कवीच्या घरी चोरी करणं हे वाईट आहे आणि त्याच्यामधलं मानव्य, त्याच्यामधली मानवता जागी झाली, त्याच्यामधली संवेदनशीलता जागी झाली आणि 37 शब्दांमधल्या या माफीनाम्यामधून त्याच्यातली सर्जनशीलता पण जागी झाली. याचा नेमका अर्थ असा आहे की 2024-25 मध्ये सुद्धा सुर्व्यांच्या कवितेचा आणि व्यक्तिमत्वाचा प्रभाव संपलेला नाही, थांबलेला नाही. म्हणून सुर्व्यांना मी विद्यापीठ म्हणतो, ही माझी भूमिका आहे. आता हे जे चोराचं प्रकरण आहे याच्यावरती दत्ता पाटील नावाचे जे एक नाटककार आहेत त्यांनी इथेच टाकात तंबू नावाचे एक नाटकच लिहिले आणि या जन्मशताब्दी वर्षामध्ये त्या नाटकाचे अनेक ठिकाणी प्रयोग सुद्धा होत आहेत. समजून घ्यायची गोष्ट अशी आहे की नारायण सुर्वे हे विद्यापीठ आहेत असं आपण जेव्हा म्हणतोय तेव्हा विद्यापीठानं जी ज्ञानाची, विद्येची, संस्काराची म्हणून दीक्षा द्यायची असते
ती दीक्षा आपणाला सुर्व्यांच्या चरित्रातून आणि त्यांच्या व्यक्तिमत्वातून मिळते, अजूनही मिळते. या कारणासाठी मी माझ्या विषयाचं शीर्षक नारायण सुर्वे नावाचं विद्यापीठ असं केलेलं आहे. हा खुलासा मला तुमच्या समोर करणं महत्त्वाचं वाटतं. आता मित्रांनो, मी नारायण सुर्व्यांना जर विद्यापीठ म्हणत असेल तर मी हेही स्पष्ट केलं पाहिजे की माझ्या दृष्टिकोनातून विद्यापीठाची पण काय व्याख्या आहे. नेमकं विद्यापीठ कशाला म्हणतोय मी? खरं तर विद्यापीठ म्हणत असताना आपल्या डोळ्यासमोर आता जी काही विद्यापीठं येत आहेत ना, माफ करा, तुम्ही त्यांच्याशी सुर्व्यांचा संबंध जोडत बसा. विद्यापीठं कशी नसावीत याचे आता दाखले आपल्या आजूबाजूला आपल्याला बघायला मिळतात. म्हणून विद्यापीठामध्ये खाजगी विद्यापीठ असतात, विद्यापीठामध्ये समूह विद्यापीठ असतात, विद्यापीठामध्ये अभिमत विद्यापीठ असतात, विद्यापीठामध्ये सरकारी विद्यापीठ असतात. मी यातलं कोणतंही विद्यापीठ सुर्व्यांना म्हणत नाही. मी सुर्व्यांना लोक विद्यापीठ असं म्हणतो. आणि लोक विद्यापीठ म्हणजे लोकांसाठी ज्या पद्धतीच्या एज्युकेशनची गरज आहे, सामान्य लोकांसाठी त्या पद्धतीचं एज्युकेशन, त्या पद्धतीचं शिक्षण, जीवन शिक्षण देणारं विद्यापीठ मला सुर्वे वाटतं. कोणत्या पद्धतीचं जीवन शिक्षण? जे 1882 ला हंटर कमिशनच्या समोर निवेदन देत असताना फुल्यांना अपेक्षित होतं. नंतरच्या कालखंडामध्ये सुधारक मधले जे अनेक लेख लिहिले त्या लेखामधून आगरकरांना अपेक्षित होतं. नंतरच्या कालखंडामध्ये जे राजर्षी शाहू महाराजांना अपेक्षित होतं. नंतरच्या कालखंडामध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होतं. एवढंच नव्हे तर 1947-48च्या आसपास पुणे विद्यापीठ अस्तित्वात येत असताना कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांनी विद्यापीठ कशासाठी आणि विद्यापीठ कशी असतात हे सुद्धा जे सांगितलं होतं तेही लोक विद्यापीठात असलं पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. आणि शेवटचा संदर्भ मी देईन. 1964 ते 66 या कालखंडामध्ये राज्यसभा आणि लोकसभा म्हणजे संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अस्तित्वात येत असताना जी काही चर्चा झाली, म्हणजे त्या काळामध्ये संसदेच्या सभागृहामध्ये चर्चा व्हायची आणि चर्चा करूनच विधेयक संमत व्हायची. फारच जुना काळ होता, चर्चेशिवाय विधेयक संमत होत नव्हती. तर त्या काळात साधारणतः 2 ते 2.5 वर्ष चर्चा झाली. या चर्चेमध्ये जे भूपेश गुप्ता आहे यांनी विद्यापीठ कशासाठी, नवविद्यापीठ कशासाठी याच्यासाठी या विधेयकाच्या अनुषंगाने जी मांडणी केली ती मला माझ्या या विषयासाठी महत्त्वाची वाटते. भूपेश गुप्ता आपल्या मांडणीमध्ये असं म्हणाले की आम्हाला ऑक्सफर्ड नको, आम्हाला केम्ब्रिज नको, आम्हाला प्रिन्स्टन पण नको. ही सगळी अभिजनांची विद्यापीठं आहेत, ही विद्यापीठं आम्हाला नको. आम्हाला असं विद्यापीठ पाहिजे की ज्या विद्यापीठामध्ये सामान्यांना सहज प्रवेश मिळेल, सामान्यांना प्रतिष्ठा मिळेल, सामान्यांना प्रज्ञा मिळेल, सामान्यांना संघर्ष करण्याची प्रेरणा मिळेल. सगळ्यात महत्त्वाचं, सामान्यांना जीवन शिक्षण मिळून त्यांच्या चरित्राचं उन्नयन करण्याचं जे काम आहे अशा पद्धतीचं विद्यापीठ आम्हाला हवं आहे. अशी मागणी भूपेश गुप्ता यांनी जे काही JNUचं बिल होतं त्या बिलावरती आपलं भाष्य करताना मांडलेली आहे. या मांडणीला जे MC छागलाय ज्यांनी हे बिल एज्युकेशन मिनिस्टर असताना आणलं होतं त्या बिलामध्ये अनुमोदन दिलंय की त्यांनी पण या त्यांची जी मांडणी आहे ती मांडणी मान्य केली आहे. ही मांडणी मला पटना आहे. म्हणून जे फुल्यांपासून ते अगदी भूपेश गुप्तापर्यंत ज्याला आपण लोकविद्यापीठ म्हणतोय, मी सुर्व्यांना अशा पद्धतीचं लोकविद्यापीठ मानतोय. आता मुळात एखाद्या व्यक्तीला विद्यापीठ आणि त्यातल्या त्यात लोकविद्यापीठ मानायचं का? तर माझं म्हणणं आहे आपण ते मानलंच पाहिजे. कारण तुकोबा जे आहेत ते एका विद्यापीठापेक्षा कमी नाही आणि नारायण सुर्वे हे सुद्धा लोकविद्यापीठच आहे, ते त्यापेक्षा कमी नाही. आणि म्हणून नारायण सुर्वे नावाचं विद्यापीठ हा विषय मांडत असताना 6 बिंदू भोवती मी माझा विषय मांडणार आहे. हे सगळ्यात सुरुवातीला मी आपल्या समोर सांगू इच्छितो. सुर्व्यांना मी लोकविद्यापीठ जे म्हणतोय कारण सुर्वे नावाच्या लोकविद्यापीठामध्ये सगळ्यांना मुक्त प्रवेश मिळतो, म्हणून मी सुर्व्यांना लोकविद्यापीठ म्हणतो आहे. आता मी असं कसं काय म्हणतोय तर सुर्वे जे आहेत त्या सुर्व्यांच्या एकूण 84 वर्षांच्या आयुष्यामध्ये त्यांनी जे काही लेखन केलेलं आहे त्या त्यांच्या लेखनाची जी सुरुवात आहे ती सुरुवात नेमकी कथांपासून आहे.
नंतरच्या कालखंडामध्ये त्यांनी काही कथांचे अनुवाद पण केले. म्हणजे 2 अनुवादित कथांचे संग्रह त्यांच्या नावावरती आहेत. 3 गुंड आणि 7 कथा, दादर पुलाखालची मुलं. उर्दू मधले जे अत्यंत महत्वाचे लेखक आहेत कृष्णचंद्र नावाचे, यांच्या कथांचा अनुवाद सुर्व्यांनी सुरुवातीला केला. याशिवाय सुर्व्यांचे काही लेखसंग्रह पण आहेत. वेगवेगळ्या प्रसंगी त्यांनी जी व्याख्यानं दिली त्या व्याख्यानाच्या अनुषंगाने हे लेखसंग्रह तयार झालेत. माणूस, कलावंत आणि समाज नावाचा त्यांचा अत्यंत महत्वाचा लेखसंग्रह आहे. आणि याच्याशिवाय कहाणी कवितेची नावाचं स्तंभलेखन त्यांनी सकाळ नावाच्या वर्तमानपत्राच्या रविवार पुरवणीसाठी केलेलं होतं. हाही त्यांचा लेखसंग्रह महत्वाचा आहे. पण मला सुर्व्यांचं हे लेखन फार महत्वाचं वाटत नाही. किंवा सुर्व्यांनी काही संपादन केले. दलित काव्यदर्शन हे संपादन आहे, गाणी चळवळीची नावाचं संपादन आहे, कविता श्रमाची नावाचं संपादन आहे, आणि कॉम्रेड डांगे भारतीय राजकारणातील वादळ नावाचं त्यांचं एक महत्वाचं संपादन आहे. हेही मला फार महत्वाचं वाटत नाही. मला सुर्व्यांचे 4 कविता संग्रह महत्वाचे वाटतात. यातला पहिला कविता संग्रह ऐसा गामी ब्रह्म आहे, 1962 ला तो प्रकाशित झाला. नंतर माझे विद्यापीठ आहे, 1966 ला तो प्रकाशित झाला. नंतर जाहीरनामा आहे, 75 ला तो प्रकाशित झाला. आणि नव्या माणसाचे आगमन हा 1995 ला प्रकाशित झाला. आता या 4 कविता संग्रहामधल्या सुर्व्यांची जी कविता आहे त्याची संख्या फक्त 145. फक्त 145. म्हणजे सुर्व्यांनी आपल्या एकूण आयुष्यामध्ये विपुल लिहिलेलं नाही कवितेच्या बाबतीमध्ये सुद्धा. अर्थात याच्याशिवाय 1995 मध्ये विजय तापस यांनी गवसलेल्या कविता नावाचा एक जो संग्रह आहे सुर्व्यांचा, तोही प्रकाशित केला. या गवसलेल्या कवितांमध्ये 12 कविता ज्या सुर्व्यांनी संग्रहामध्ये घेतल्या नाही, आणि याच्याशिवाय 45 अनुवादित कविता त्यांच्या आहेत. पण ही संख्या जरी मिसळली तरी सुर्व्यांच्या एकंदरीत आयुष्यामधल्या कवितांची संख्या 202च होती, यापेक्षा जास्त होत. पण मला या 202 संख्येपेक्षा पण 145च कविता महत्वाच्या वाटतात. कारण एखाद्या कवीला त्याच्या आयुष्यामध्ये कोणती कविता महत्वाची वाटते तीच तो प्रकाशित करतो. अनेक कविता लिहित असेल, पण सुर्व्यांना जेवढ्या कविता महत्वाच्या वाटल्या त्या 145. म्हणजे मग जर सुर्व्यांना मी लोकविद्यापीठ म्हणत असेल आणि विद्यापीठाचा पहिला निकष मी सांगत असेल की मुक्त प्रवेश मिळतो त्याला विद्यापीठ. विशेषत्वाने भारतासारख्या देशामध्ये जिथं विद्यापीठात किंवा विद्येमध्ये सगळ्यांना मुक्त प्रवेश नव्हता, सुर्व्यांच्या या विद्यापीठामध्ये तुम्ही कोणत्या जातीचे आहात, तुम्ही कोणत्या धर्माचे आहात, तुम्ही कोणत्या वर्णाचे आहात, तुम्ही कोणत्या परिस्थितीमधले आहात याच्याशी काहीही देणं घेणं नाही. ज्याला कुणाला कविता वाचावीशी वाटते तो सुर्व्यांच्या या विद्यापीठामध्ये, सुर्व्यांच्या या लोक विद्यापीठामध्ये सहजतेने येऊ शकतो. याचा अर्थ सुर्व्यांच्या काळात किंवा सुर्व्यांच्या काळापूर्वी जी कविता लिहिली जात होती त्यांची अवस्था सुद्धा काहीशी आपल्या रूढ विद्यापीठाच्या पद्धतीप्रमाणेच होती. म्हणजे त्या कवितेत किंवा कवितेच्या प्रदेशात सामान्य माणसाला काही सहजासहजी प्रवेश मिळत नव्हता. बाबा कविता एवढी अवघड असते की सोपं नाही सगळ्यांना समजणं. आपल्याकडच्या तर एकंदरीत साहित्यशास्त्रामध्ये प्रतिभेचे 2 प्रकार मानले, कार्यइत्री प्रतिभा आणि भावइत्री प्रतिभा. कवीकडे कार्यइत्री प्रतिभा असावी लागते आणि रसिकाकडे ती भावइत्री प्रतिभा असावी लागते, तर त्याला कविता कळते. मुळात सुर्वे ज्या काळात लेखन करत होते त्या काळातली कविता ही इतकी साचेबंद झाली होती की त्या कवितेला वाचकच मिळत नव्हतं. बाल कुलकर्णी यांनी एक महत्वाचं जे भाष्य आहे किंवा महत्वाचं जे निरीक्षण आहे ते असं नोंदवलेलं आहे की ही कविता इतकी आत्मनिष्ठ झाली होती, इतकी आत्ममग्न झाली होती की आपल्या बाहेर पण एक जग आहे या जगाची या कवितेला जाणीवच राहिली नव्हती. सुर्व्यांनी पहिल्यांदा म्हणजे फुल्यांनी जसं अस्पृश्यासाठी आपल्या घरातला पाण्याचा हौद खुला केलाय ना, तसं सुर्व्यांनी कविता खुली केली. म्हणून सुर्व्यांच्या कवितेमध्ये ज्याला ज्याला कवितेची म्हणून इच्छा आहे, काहीतरी वाचण्याची इच्छा आहे, त्या सगळ्यांना मुक्त प्रवेश मिळतो. आणि हा जो मुक्त प्रवेश आहे, या मुक्त प्रवेश मिळण्याचं कारण काय? कारण कवी आणि वाचक किंवा कवी आणि श्रोता किंवा कवी आणि रसिक हे दोघं एकाच
उंचीवर आहे किंवा एका स्टेजवर. कुणीतरी उच्च आणि कुणीतरी कनिष्ठ या पद्धतीचं नाही. म्हणून कुणीही यावं आणि सुर्व्यांची कविता वाचावी. हे जे मुक्त प्रवेश मिळणं आहे ते सुर्व्यांच्या कवितेमध्ये सामान्य वाचकाला मुक्त प्रवेश मिळाला. पण मी एवढ्याच अर्थानं त्यांना लोकविद्यापीठ म्हणतोय का? नाही. या विद्यापीठाचा, या कवितांचा जे विषय झाले ते कोण आहेत? म्हणजे सुर्व्यांनी कवितेच्या माध्यमातून जे नायक दिले, नवे नायक दिले ते कोण आहेत? म्हणजे मला हे मान्य केलं पाहिजे की सुर्व्यांच्या कवितेमध्ये मार्क्स हा नायक आहे का? हो. सुर्व्यांच्या कवितेमध्ये नेहरू हे नायक आहेत का? हो. सुर्व्यांच्या कवितेमध्ये लेनिन नायक आहेत का? याचं उत्तर पण हो. पण मला वाटतं हे जर नायक असतील तर हे उपनायक. सिनेमात कसा एक साईड हिरो असतो तसं हे सगळे साईड हिरो. सुर्व्यांच्या कवितेतला जो नायक आहे तो म्हणजे सर्वसामान्य माणूस आहे, अतिशय सामान्य माणूस. सुर्व्यांची एक कविता आहे. मी सामान्य माणूस आणि त्यातल्या त्यात सर्वसामान्य माणूस असं जेव्हा म्हणतोय तेव्हा सुर्व्यांच्या कवितेत कोण आहे सर्वसामान्य असणारा नायक? त्या नायकांची अगदी थोडक्यात यादी मी तुमच्या समोर ठेवतो आणि मग आपल्या मांडणीच्या अनुषंगाने आपण पुढे जाऊया. सुर्व्यांची जाहीरनामा नावाची शेवटची कविता आहे. जेव्हा कधी या कवितांवरचे प्रयोग होतील या नावाची. या कवितेमध्ये सुर्वे काय म्हणतायत की जेव्हा कधी या कवितांवरचे प्रयोग होतील, ते 2026 मध्ये पण होतील, चालूच आहे, जन्मशताब्दी वर्षात, कदाचित अजून 3026 मध्ये होतील. पण ते प्रयोग होत असताना सुर्व्यांनी ज्यांना नायकत्व दिले ते कोण आहे? ते म्हणतायत असेही शक्य आहे कदाचित या कवितेचा प्रयोग पाहिला आफ्रिकन चाचा, चंद्रा नायकीन, हनम्या, लुंगीवाला, नालबंद, खोळवाला, कदाचित माझा म्हातारा पोरगा किंवा त्याचा पोरगा, किंवा कदाचित म्हातारा काळो नाकावर चष्मा अडकावून, कदाचित माझी वयस्क कविता ही कोपरा धरून, हेही शक्य आहे कदाचित अख्खी वस्तीच थिएटरवर येईल चालू. म्हणजे जी कोड फुटलेली, म्हणजे जी गरिबांची दरिद्री असणारी वस्ती आहे त्या वस्तीला आणि या वस्तीतल्या लोकांना सुर्व्यांच्या कवितेनं नायकत्व दिलेलं आहे. म्हणून सुर्व्यांची कविता 2026 मध्ये सुद्धा आपण जेव्हा वाचतो तेव्हा कवितेतून भेट कोणाची होते? तर कवितेतून या उपेक्षितांची, शोषितांची, दलितांची, पददलितांची आपली भेट होते. नुसती भेट होत नाही, त्यांनी जी एक फिलॉसॉफी दिली, त्यांनी जे तत्वज्ञान दिलं, हे तत्वज्ञानही आपल्याला कळायला लागतं. हे तत्वज्ञान जीवनातून आलेलं लोकतत्वज्ञान. म्हणून सुर्व्यांच्या विद्यापीठामध्ये आपण प्रवेश घेतला की आत्ताच्या विद्यापीठामध्ये आपल्याला इंडियन नॉलेज सिस्टीम वगैरे बघायला मिळते, शिकायला मिळते. सुर्व्यांच्या विद्यापीठामध्ये प्रवेश घेतल्यानंतर मात्र ज्याला एक लोकशहाणपण आपण म्हणतो ना, लोकशहाणपण, आयुष्यातून तापून सुलाखून निघून आलेलं जे लोकशहाणपण आहे ना, ते सुर्व्यांच्या कवितेतून आपल्याला मिळतं. म्हणजे एक हिंदी मधला फार प्रसिद्ध कवी आहे, त्याच्या कवितेची ओळख आहे, निकलो घर से बाहर धूप में नहा कर देखो, निकलो घर से बाहर धूप में नहा कर देखो, जिंदगी क्या है जरा किताबों को हटा कर देखो. म्हणून नुसतं पुस्तकी ज्ञान सुर्वे नावाच्या विद्यापीठात आपल्याला मिळणार नाही. जे लोकज्ञान आहे, अनुभवातून आलेलं ज्ञान आहे, ते ज्ञान आपल्याला सुर्व्यांच्या विद्यापीठामध्ये बघायला मिळणार आहे. पण याच्यासाठी पहिल्यांदा मुक्त प्रवेश मिळणार आहे, ज्ञानाकडे मी येईल. म्हणून सुर्व्यांच्या विद्यापीठात पहिल्यांदा काय घडतं? मुक्त प्रवेश मिळतो. का प्रवेश मिळतो? सुर्व्यांची भाषा ही लोकजीवनातली आहे, सुर्व्यांचे नायक हे लोकजीवनातले आहेत, सुर्व्यांचं जीवनचित्रण जे आहे ते लोकजीवनाशी निगडीत असणार आहे. आणि म्हणून लोकजीवन हा सुर्व्यांच्या जीवनाचा आणि कवितेचा केंद्रबिंदू आहे. म्हणून सगळ्यांना मुक्त प्रवेश मिळतो. तिथं कुणालाही आपलं वेगळं असं आयडेंटिटी कार्ड दाखवायची गरज पडत नाही, कुठल्याही SIR ची सुद्धा गरज पडत नाही. तिथं ज्याला ज्याला सामान्यत्वाला कडकडून भेटायची इच्छा होते त्याच्यासाठी सुर्व्यांची कविता स्वागतासाठी उभीच आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. मी त्यांच्या कवितेला लोकविद्यापीठ यासाठी म्हणतो आहे की हे जे सामान्य लोक सुर्व्यांच्या कवितेकडे जातील, यांना नुसता प्रवेश मिळून जमत नाही, प्रतिष्ठा पण मिळाली पाहिजे. विद्यापीठात प्रवेश मिळाला हो, पण प्रतिष्ठा ती नाही मिळाली तर कसं जमेल? प्लेटोने असं सांगितलंय की माणसाच्या
गरजा 3 नसतात. अन्न, वस्त्र, निवारा ह्या काही 3 गरजा नसतात. अजून एक गरज असते माणसाची. सॉक्रेटिस आणि प्लेटो या दोघांचंही म्हणणं आहे. ती असते थिओमस. थिओमस म्हणजे मान्यतेची इच्छा, सन्मानाची इच्छा, प्रतिष्ठेची इच्छा. म्हणजे आपणाला नुसती भाकरी नकोय, भाकरीपेक्षा पण काहीतरी पाहिजे. आणि ते काय पाहिजे तर तो सन्मान पाहिजे, ती प्रतिष्ठा पाहिजे. सुर्व्यांच्या कवितेमधली फार गाजलेली ओळ आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. रोटी प्यारी खरी पण आणखीही काही हवे आहे, याचसाठी माझे जग राजमुद्रा घडवित आहे. आणखीही काही म्हणजे काय? मराठी समीक्षेमध्ये असं काहीतरी वेगळं वाचायला मिळालं की आपले जे बुद्धिजीवी समीक्षक असतात त्यांचा जो घोळ होतो तो घोळ अनेकांचा झाला. म्हणजे आणखी काही म्हणजे काय? काय आणखी काही म्हणजे काय? रक्तरंजित क्रांती पाहिजे का सुर्व्यांना? काय पाहिजे नेमकं? पण आणखी काही म्हणजे काही नाही, प्रतिष्ठा पाहिजे, सन्मान पाहिजे. म्हणजे आम्ही काही यंत्र नाही आहेत फक्त, आता आम्ही माणूस आहोत आणि माणूस म्हणून आम्हाला पद द्या, आम्हाला प्रतिष्ठा द्या. सुर्व्यांच्या कवितेमध्ये ज्या नायकांची मी आता नावं घेतली त्या नायकांना प्रतिष्ठा आहे. ते नायक जास्त महत्वाचे. आणि या नायकांचं प्रतिष्ठा पावणं जे आहे ना, ते ज्यांना मी अगोदर उपनायक म्हणालो, ते नेहरू असतील, मार्क्स असतील, लेनिन असतील, यांच्यापेक्षा सुद्धा सामान्य माणूस जास्त महत्वाचा आहे. सामान्य माणसाला सुर्व्यांनी कशी प्रतिष्ठा दिली याचं एक उदाहरण त्यांच्या कवितेच्या रूपाने मी तुमच्या समोर ठेवतो. म्हणजे सुर्व्यांच्या कवितेचं उदाहरण हे माझ्या मांडणीसाठी पूरक ठरणार असेल. सुर्व्यांची गाजलेली कविता आहे नेहरू गेले त्यावेळची गोष्ट नावाची. तुमच्यापैकी जे जाणकार अभ्यासक आहेत त्यांना माहिती आहे ही कविता. मी पूर्ण कविता ठेवतो, फार छोटी कविता आहे. म्हणजे सुर्व्यांची माझी विद्यापीठ ही कविता नाही ठेवणार मी तुमच्या पुढे, कारण ती 72 ओळींची कविता आहे. ही कविता छोटी कविता आहे. या कवितेमध्ये सुर्वे काय म्हणतात बघा. सामान्य माणसाला सुर्व्यांच्या कवितेत, सुर्व्यांच्या जीवनात, सुर्व्यांच्या तत्वज्ञानामध्ये प्रतिष्ठा कशी आहे मला तुमच्या समोर सांगायचंय. पाठ शेकवीत बसलेली घरे कलकलली, शहर कसे करडे होते. नंतर अंजिरी, पुढे काळोखाने माणिक गिळले, दगडी गाऊन घातलेले कारखाने चिरूट शिलगावीत विचारात बुडाले. नंतर ओलेच खमीज खांद्यावर टाकून खुराड्याकडे वळले. क्या हुआ है सुंदरे, आज लोगन मत चला, नेहरू गए. सच तो चलो आज छुट्टी. शीन पेलणारे जग खाटेवर कलले. मी उदास खिन्न होऊन चाललो. रस्ते कसे भयान वाटले. पण कागदी कोळीत उजेड घेऊन चाललेला हातगाडीवाला. मी विचारले, हा प्रकाश आता कशाला नेतोयस? वारा पुढे काळोख दात विचकीत असेल. नेहरू गेले त्यावेळची गोष्ट. नेहरू गेल्यानंतर सगळं जग खिन्न झालंय. भारत तर दुःखाच्या महासागरात बुडालाय. आणि अशा वेळी कागदी कोळीत उजेड घेऊन जाणारा हातगाडीवाला, तो हातगाडीवाला म्हणतोय की नेहरू गेल्यानंतर जो अंधार तयार झालाय त्यावेळेस प्रकाश दाखवायला दुसरं कोणी नको का? इथं नेहरू उपनायक आहे. नायक हा कागदी खोळीत उजेड घेऊन जाणारा हातगाडीवाला आहे. त्याला सुर्व्यांच्या कवितेमध्ये प्रतिष्ठा आहे, त्याला सुर्व्यांच्या फिलॉसॉफीमध्ये प्रतिष्ठा आहे. आणि म्हणून सुर्व्यांचं हे जे विद्यापीठ आहे, या विद्यापीठात गेल्यावर जो कोणी सामान्य माणूस आहे त्या सामान्य माणसाला लक्षात येतं की आपण सामान्य नाही, आपण असामान्य. एरिक फ्रॉम हा माझा आवडीचा तत्वज्ञ आहे. एरिक फ्रॉमचं एक गाजलेलं वचन आहे. तो असं म्हणतो, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असे अनेक क्षण येतात ज्या क्षणी तो नव्याने जन्माला येतो. पण कित्येक माणसं या क्षणांपासून अनभिज्ञ राहतात आणि एकदा जन्माला येतात आणि एकदाच मरून जातात. दर क्षणी जन्माला येण्याची जी शक्यता आहे, जी असीम अमर्याद शक्यता आहे, क्षमता आहे, सुर्व्यांच्या नायकामध्ये आपणाला ही शक्यता आणि ही क्षमता दिसायला लागते. जेव्हा मराठी कविता म्हणत होती की ज्योती विझू विझू झाल्या,
जेव्हा मर्ढेकरांसारखा मराठीतला अत्यंत महत्वाचा कवी, मराठी कवितेला वळण देणारा कवी, दुसऱ्या महायुद्धामध्ये हिरोशिमा आणि नागासाकीवरती अणुबॉम्ब हल्ला झाल्यानंतर आणि जे जगामध्ये निरर्थकतावाद येत होता, त्या निरर्थकतावादामुळं शेवट दगडी भिवईला शरण जाण्याचा प्रयत्न करतो, कुठल्या तरी पराशक्तीला शरण जाण्याचा प्रयत्न करतो. सुरव्यांच्या एकंदरीत कवितेमध्ये त्यांचा नायक अशा कुठल्याही शक्तीला शरण जात नाही, अशा कुठल्याही शक्ती पुढं हतबल होत नाही. मला वाटतं ही गोष्ट अत्यंत महत्वाची. म्हणून रवींद्र किंबहुने यांनी सुरव्यांच्या कवितेचं मूल्यमापन करताना असं म्हटलंय की मर्ढेकर युगामुळं जी काही एक साचेबद्ध अशी कोंडी तयार झाली होती, मराठी कवितेचा प्रवाह साकळल्यासारखा झाला होता, त्या प्रवाहाला मोकळं करण्याचं काम सुरव्यांच्या कवितेनं केलेलं आहे. आणि सुरव्यांच्या कवितेनं एक आशेचा जो दीप आहे, तो आशेचा दीप सुद्धा दाखवून दिलेला आहे. पण याच वेळी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, सुरव्यांच्या कवितेत मी जेव्हा सामान्यांना प्रतिष्ठा मिळते असं म्हणतो आहे, तेव्हा सुरव्यांचा सामान्य माणसावरती असणारा हा जो विश्वास आहे, हा विश्वास अवास्तव होता का, काहीसा अतिशयोक्त होता का सुरवे त्या काळामध्ये आत्ममग्न पद्धतीची कविता लिहिली जात होती, त्याचा प्रतिकार करण्यासाठी असं काहीतरी लिहित होते? खरं तर मराठी कवितेमधली जी काही महत्वाची वळण आहे, त्या महत्वाच्या वळणामध्ये केशवसुतांचं वळण खूप महत्वाचं मानलं जातं. ऐहिक जीवनातले जे विषय आहेत ते केशवसुतांनी कवितेमध्ये आणले, पण तरी त्यांना पारलौकिकाचं वाटणारं एक आकर्षण होतच. दुसरा उल्लेख मी मर्ढेकरांबद्दल केला. मर्ढेकरांनी सुद्धा जी मराठीतली जी कविता आहे ती कविता प्रतिष्ठित करण्याचं काम केलं, पण तेही कुठेतरी शरण गेले. सुरव्यांच्या कवितेच्या बाबतीमध्ये सुरवे शरण जात नाही, कारण त्यांची सामान्य माणसावरती जी श्रद्धा आहे ती श्रद्धा नेमकी आहे कशावर, हेही आपण थोडं तपासून बघितलं पाहिजे. आणि म्हणून सुरव्यांच्या कवितेमध्ये किंवा सुरव्यांच्या विद्यापीठामध्ये मुक्त प्रवेश हा या विद्यापीठाचा पहिला निकष मी सांगितला. ज्यांना मुक्त प्रवेश मिळाला त्यांना प्रतिष्ठा, हा दुसरा निकष मी सांगितला. तिसरा निकष मी सांगतो आहे तो म्हणजे सुरव्यांच्या कवितेमध्ये ज्यांनी प्रवेश घेतलाय त्यांना प्रज्ञा सुद्धा मिळते. मी जेव्हा प्रज्ञा म्हणतो आहे तेव्हा कृपा करून आपल्याकडं विद्या, ज्ञान, प्रज्ञा हा जो शब्द आहे हे आपण एका अर्थानं वापरतो. मी स्वतः असं मानतो की जेव्हा ज्ञानाला करुणेची जोड मिळते तेव्हा ज्ञान प्रज्ञेमध्ये रूपांतरित होते. ज्ञान वेगळं आणि प्रज्ञा वेगळी. आपली विद्यापीठं किंवा आपल्या शिक्षण संस्था एकतर विद्या शिकवत असतील किंवा थोडं बहुत ज्ञान शिकवत असतील, तसं तर माहितीच शिकवतात, पण तरी सुद्धा विद्या आणि ज्ञान ते प्रज्ञेच्या पातळीपर्यंत पोहोचू शकत नाही. बुद्धाने सांगितलेली प्रज्ञेची व्याख्या प्रकर्षाला जेव्हा ज्ञान जाऊन पोचतं तेव्हा ते प्रज्ञा होतं. सुरवे नावाच्या या लोकविद्यापीठामध्ये जे कोणी प्रवेश घेतील त्यांना या प्रज्ञेचा स्पर्श होतो का? मी तर असं म्हणेन, प्रज्ञेचा स्पर्श होत नाही, ते या प्रज्ञेमध्ये न्हाऊन पण निघतात. स्पर्शापुरतं ते सीमित नाही. मी ज्याला प्रज्ञा म्हणतो आहे ते सुरव्यांच्या कवितेमध्ये महत्वाचं चिंतन तीन गोष्टी. सगळ्यात पहिल्यांदा की मी कोण आहे याचं उत्तर सुरव्यांच्या कवितेमध्ये शोधण्याचा प्रयत्न आहे. मी कोण आहे. पण जर एवढ्यावरतीच सुरव्यांची कविता थांबली असती तर कोहम हा तर आपला उपनिषद काळापासून चालत आलेला प्रश्न आहे. मी कोण आहे याच्या सोबत सुरव्यांचे मी कोणामुळे आहे. बऱ्याच वेळा होतं असं, आपण कोण आहोत असं एकदा लक्षात आलं की आपण कोणामुळे आहोत त्याचं काही आपल्याला भान नाही. सुरव्यांच्या कवितेमध्ये कोण आहोत पण आपण कोणामुळे आहोत. मी जे तुम्हाला म्हणालो ना, सुरवे शरण नाही जात, मर्ढेकर शरण जातात, काही प्रमाणात केशवसूत पण जातात, सुरवे शरण जात नाही, कारण सुरव्यांना माहिती आहे की आपण कोणामुळे आहोत. तिसरा प्रश्न सुरव्यांच्या कवितेमध्ये आहे की मी कोण आहे, मी कोणामुळे आहे, पण मी कोणासाठी आहे. आणि हे जे मी कोण आहे, मी कोणाचा आहे आणि मी कोणासाठी आहे याचं उत्तर
सुर्व्यांच्या कवितेत आपल्याला सापडतं. या ठिकाणी सुर्व्यांवरती मार्क्सचा प्रभाव आहे. आता हा सुर्व्यांच्या एकंदरीत समीक्षेमधला अतिशय चर्चेचा मुद्दा आहे. डॉक्टर संभाजी जाधव यांनी परिचय करून देताना सांगितलं की सुर्व्यांच्या कवितेची समीक्षा करत असताना कुरूंकरांनी जो साधारणतः 38 पृष्ठांचा एक लेख लिहिलेला आहे. या लेखामध्ये नरहर कुरूंकर गुरुजी असं म्हणतात की माणूस सुर्वे कम्युनिस्ट असतील, कवी सुर्वे कम्युनिस्ट नाही. कुरूंकरांबद्दल मनामध्ये आदर ठेवून सुद्धा माणूस सुर्वे कवी सुर्वे असे कप्पे कसे करते? मला असं वाटतं की सुर्वे माणूस म्हणूनही कम्युनिस्ट आहे आणि कवी म्हणूनही कम्युनिस्ट आहे. पण त्यांचं जे कम्युनिस्ट असणं आहे ते आपल्या नेहमीच्या रूढ चष्म्यातून आपल्याला बघून जाणार नाही. सुर्व्यांचं कम्युनिस्ट असणं म्हणजे काय आहे? तर जो माणूस आहे तो माणूस एकटा त्या समाजात काही अर्थ नाही. त्या माणसाला समूहात असतो तेव्हाच त्याला मानव्य प्राप्त होत असतं आणि म्हणून माणसाने समूहाच्या दृष्टिकोनातूनच स्वतःचा विचार केला पाहिजे. सुर्व्यांच्या कवितेमध्ये सुर्वे सतत माणसाच्या दृष्टिकोनातून विचार, समूहाच्या दृष्टिकोनातून विचार करतात. कारण सुर्व्यांना लक्षात येतंय, त्यांच्या पहिल्या कविता संग्रहात ते म्हणतायत, ऐसा गामी ब्रह्म विश्वाचा आधार खोलीस लाचार हक्काची. ऐसा गामी ब्रह्म या संग्रहातल्या त्यांच्या ओळी. मग मी या खोलीस हक्काच्या खोलीला सुद्धा लाचार का बरं आहे? कारण इथली म्हणून जी एक शोषणाची व्यवस्था आहे ते फक्त आर्थिक शोषणच नाही, वर्ण व्यवस्थेकडून होणारं पण शोषण आहे. त्या शोषणामुळं ज्या ज्या माझ्या हक्काच्या गोष्टी आहेत त्या मला मिळालेल्या नाहीत, पण हक्काच्या गोष्टी मला कोणी आणून देणार नाही. हक्काच्या गोष्टीसाठी मला काय करावं लागेल? मला संघर्ष करावा लागेल आणि मला सगळ्यांच्या सोबत राहून संघर्ष करावा लागेल. म्हणून सुर्व्यांच्या कवितेमध्ये ते सातत्याने म्हणतात की घोडे तयार आहेत, स्वार तयार आहेत. असं जेव्हा सुर्वे म्हणतात तेव्हा आपण सतत संघर्षासाठी तयार राहिलं पाहिजे. जगाचा इतिहास असा सांगतो की जेव्हा जेव्हा क्रांती वगैरे झालेली आहे तेव्हा ज्यांनी क्रांती केली बाबा ह्यांनी क्रांती, आता आपल्याला काही करायची गरज नाही म्हणून थोडी जरी डुलकी लागली तर ज्यांनी क्रांती केलेली आहे ते परत ज्यांच्या विरोधात क्रांती करून तिथे आलेले आहे ते त्यांच्यासारखेच होतात. सत्तेचा स्वभाव हा जो सत्तेवर आलाय त्याला आपल्यासारखं करून घेण्याचा असतो. सत्ता आणि शहाणपण या दोन गोष्टी खूप कमी ठिकाणी एकत्र येतात. इथं जे सुर्वे आहेत ते सुर्वे काय करतायत? इथं सुर्वे आपणाला सजग राहिलं पाहिजे हे सांगतायत आणि सजग राहिलं पाहिजे म्हणजे मी कोणामुळे आहे? तर मी ज्यांच्यामुळे आहे आणि मी ज्यांच्यासाठी आहे त्यांच्यासाठी मला सदैव तयार असलं पाहिजे, मला सदैव तत्पर असलं पाहिजे. अहो इतकंच कशाला, जेव्हा आपल्या बायकोसोबत संवाद करणारी सुर्व्यांची कविता आहे, सुर्व्यांची प्रेम कविता ही मराठी कवितेतली अत्यंत वेगळी प्रेम कविता. सुर्व्यांच्या प्रेम कवितेमध्ये प्रियसी सोबत खाजगी संवाद करत असताना सुद्धा प्रिये की मला जावं लागेल, अन्यथा प्रियेच्या डोळ्यामध्ये बघत बसल्याच्या नंतर कशाचं भान राहत. पण इथं प्रियेच्या डोळ्यामध्ये तिच्या सहवासामध्ये असताना सुद्धा मी ज्यांच्यामुळे आहे आणि ज्यांच्यासाठी आहे त्यांच्यासाठी अजून बदल झालेला नाही, त्यांच्यासाठी अजून परिवर्तन झालेलं नाही आणि त्या परिवर्तनासाठी मला सजग राहिलं पाहिजे. ही जी सुर्व्यांच्या कवितेतून मिळणारी प्रज्ञा आहे ती मला समकाळामध्ये अत्यंत महत्वाची वाटते. आता सुर्व्यांनी या पद्धतीची कविता लिहिल्याच्या नंतर कुरूंकरांनी जो लेख लिहिला म्हणजे 9 ऑगस्ट 1969 कुरूंकरांनी सुर्व्यांना एक पत्र पाठवलं. खरं तर त्या पत्रात ते असं म्हणतात की मी जो लेख लिहिलाय तो तुम्हाला आवडणार नाही, मला खात्री आहे तो तुम्हाला बिलकुल आवडणार नाही, पण तुमच्या कवितेवर आरती प्रभू असतील किंवा दिलीप पुरुषोत्तम चित्रे असतील किंवा अन्य लोक असतील हे ज्या पद्धतीची टीका करतायत त्यांचा प्रतिवाद करणं मला महत्वाचं वाटलं. त्या प्रतिवादासाठी मी हे लिहिलं. म्हणजे खरं तर कुरूंकरांनी मित्राच्या प्रतिवादासाठी तो लेख लिहिलेला आहे असं मी त्याच्याकडे बघतो बरं. आणि हा
प्रतिवाद करत असताना हा का प्रतिवाद करत होते? कारण आरती प्रभूंचा मी आता उल्लेख केला, आरती प्रभूंनी लेख लिहिला होता, हे विद्यापीठ आहे तरी कोणाचे? म्हणजे माझे विद्यापीठ हे जे सुरव्यांच्या संग्रहाचं नाव आहे ते कोणाचं आहे? कारण हे कुठल्या तरी, मला माहित नाही आता तो जो शब्द आहे तो शब्द इथं वापरावा का वापरू नये. म्हणजे सुर्वे आताच्या काळामध्ये असले असते, कुरुंकर आताच्या काळामध्ये असले असते, असायला पाहिजे होतं असं मला वाटतं बरं का. पण मध्येच मला असंही वाटतं की बरं झालं ते नाहीत. अतिशय विचारपूर्वक ते विधान करतो. कारण ते जर असले असते तर त्यांनाही तुम्ही दिमागी नक्सल आहात अशी टीका सहन करावी लागली असते, नक्की करावी लागली असते. आणि म्हणून ते नाहीत, पण त्यांचं जे वैचारिक वाङ्मय आपल्यासोबत आहे किंवा त्यांची जी फिलॉसॉफी आपल्याकडे आहे, त्या फिलॉसॉफी मधून सतत आपण स्वतःला प्रश्न विचारत राहायला पाहिजे की मी कोण आहे, मी कोणामुळे आहे आणि मी कोणासाठी आहे. याचं उत्तर जोपर्यंत आपल्याला सापडत नाही तोपर्यंत आपण संघर्ष करत राहायला पाहिजे. आता हे मार्क्सने दिलेलं तत्वज्ञान जे आहे, युव्हाल नोह हरारे, हा तर आत्ताच्या काळातला महत्वाचा इतिहासकार आहे. युव्हाल नोह हरारे याचं विवेचन आणि विश्लेषण या पद्धतीचं आहे. माणूस अन्य प्राण्यांपेक्षा प्रजाती म्हणून श्रेष्ठ का ठरला? याचं कारण समूह नावाची शक्ती माणसासोबत आहे, म्हणूनच माणूस पुढे आला. अन्य प्राण्यांकडे समूह नावाची शक्ती नाही. म्हणून कार्ल मार्क्स जे सांगतोय किंवा सुर्व्यांच्या कवितेमध्ये जे आहे त्याला अनुमोदन आत्ताच्या काळात सुद्धा जर मिळत असेल तर मला वाटतं सुर्वे ज्या पद्धतीची प्रज्ञा आपल्याला शिकवत आहेत ती गोष्ट खूप महत्वाची आहे. आता ही प्रज्ञा शिकवत असताना सुर्व्यांनी जी भाषा वापरली आहे या प्रज्ञेसाठी तिच्याकडून थोडं आलं पाहिजे. कारण सध्या भाषेच्या अनुषंगाने खूपच चर्चा चालू आहे. म्हणजे झेन जीची भाषा कशी असायला पाहिजे, आशय काय आहे यापेक्षा भाषा काय आहे. म्हणजे आपला अगोदरपासूनच भाषेवर आपलं भयंकर लक्ष. फुले काय सांगू पाहतायत ते महत्वाचं नाही, फुल्यांचं लेखन प्रमाण लेखनाच्या दृष्टिकोनातून शुद्ध आहे का अशुद्ध आहे ह्याच्यात आम्हाला भलता रस. सुर्व्यांच्या नव्या माणसाचे आगमन नावाच्या कवितेमध्ये पोर्टरची स्वगते नावाची कविता आहे. या कवितेमधली त्यांची ओळ आहे, साला आपण लोगीच गांडू है इसीलिए इंडिया का, अपन लोगच पांडू है इसीलिए इंडिया का पॉलिटिक्स गांडू है. आता हे जर कुठल्या आंदोलनामध्ये कुणी असं लिहिलं तर हे तुम्हाला शोभतं का? तुम्ही जेन जी आहात का गटर जनरेशन आहात असं म्हणेल. सुर्वे काय आत्ताच्या काळाबद्दल बोलत नाही. जी एक सिस्टीम असते, जी एक व्यवस्था असते, ती व्यवस्था सातत्यानं या पद्धतीनं मुख्य मुद्द्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी सांगत असते. म्हणून सुर्वे जे आहेत ते सुर्व्यांचं हे स्मरण कधीही धूसर झालेलं नाही की आपण कोणाचे आहोत आणि आपण कोणामुळे आहोत. म्हणून त्यांना आपण कोण आहोत याचं उत्तर सापडले. त्यांच्या संग्रहाची नावं बघा. ऐसागामी ब्रह्म म्हणतात, पण ब्रह्म ज्या अर्थानं वेदांमध्ये उपनिषदांमध्ये आला असेल त्या अर्थानं नाही. दुसऱ्या संग्रहाचं नाव विद्यापीठ आहे, माझे विद्यापीठ. तिसऱ्या संग्रहाचं नाव जाहीरनामा आहे. चौथ्या संग्रहाचं नाव नव्या माणसाचे आगमन. म्हणजे सुर्व्यांच्या संग्रहाच्या नावातनं पण आपल्या लक्षात येतंय की सुर्वे जे आहेत ते सुर्वे मी कोणाचा आहे आणि मी कोणामुळे आहे याचं विस्मरण होऊ देत नाही. मी नारायण सुर्वे आणि धुमिल यांच्या कवितांचा अभ्यास केला आहे, त्याच्यामुळे एखादा संदर्भ धुमिलांचा येणं पण स्वाभाविक आहे. धुमिले आपल्या एका कवितेमध्ये असं म्हणतात की अगर जीने के पीछे सही तर्क नहीं, सही तर्क म्हणजे मी कोणामुळे आहे, कोणाचा आहे आणि कोण आहे. अगर जीने के पीछे सही तर्क नहीं है तो रामनामी बेचकर या रंडियों की दलाली करके जीने में कोई फर्क नहीं. म्हणून जगण्याच्या पाठीमागे एक तर्क असला पाहिजे. सुर्व्यांच्या जगण्याच्या पाठीमागे, लेखनाच्या मागे तो एक तर्क जो आहे ना तो सतत, म्हणजे त्या तो जो तर्क आहे किंवा हे जे फिलॉसॉफी आहे याचं सतत एक प्रकाश, याचा सतत एक दीपस्तंभ त्यांच्या डोळ्यासमोर राहिलेला आहे. म्हणून सुर्व्यांचं जे लोकविद्यापीठ आहे यातनं जी प्रज्ञा आपल्याला मिळते ना, ही लोकप्रज्ञा 3 गोष्टी आपल्याला सातत्यानं म्हणते की म्हणजे बुडती हे जन न देखवे डोळा येतो कळवळा याच्यासाठी. का कळवळा येतोय तुकारामांना? ज्या कारणासाठी तुकोबांना कळवळा येतोय, ज्या कारणासाठी फुल्यांना कळवळा येतोय, त्याच कारणासाठी सुर्व्यांना सुद्धा कळवळा येतो. म्हणून सुर्वे जे आहेत ते माणूस म्हणूनही कम्युनिस्ट होते आणि
या अर्थानं मार्क्सवादाचा प्रभाव त्यांच्यावर असल्या कारणामुळं ते कवी म्हणूनही कम्युनिस्ट होते. हे नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन आणि संशोधन केंद्राच्या व्यासपीठावरून बोलत असताना मला आवर्जून नमूद केलं पाहिजे. मी वेळ बघता थोडंसं गतीनं पुढे जातो. पुढची महत्वाची गोष्ट आहे, मी कोण आहे, मी कोणामुळे आहे आणि मी कोणाचा आहे हे जर करायचं असेल तर काय करावं लागेल. तर विद्यापीठानं पुढचं लोकविद्यापीठाचं जे पॅरामीटर आहे ते म्हणजे विद्यापीठानं संघर्ष शिकवलं पाहिजे. संघर्ष याचा अर्थ काय? तर संघर्ष याचा अर्थ असा आहे की जर गती तुम्हाला आवश्यक असेल तर संघर्षाशिवाय पर्याय नाही. म्हणून तुम्हाला ही व्यवस्था नकोशी वाटत असेल तर ही व्यवस्था बदलण्यासाठी तुम्हाला रस्त्यावरती उतरावं लागेल. याच्यापेक्षा पुढचा पर्याय नाही. मी एका सुर्व्यांच्या कवितेचा दाखला तुमच्या पुढे ठेवतो, म्हणजे मला नेमकं कोण आहे, म्हणजे मला नेमकं काय सांगायचंय हे या कवितेतून थोडंसं जास्त स्पष्ट होईल. सुर्व्यांची ही पण अतिशय गाजलेली कविता आहे. या कवितेमध्ये संघर्ष करायचा आहे म्हणजे कसा करायचा, तर जे काही चालत आलेलं तत्वज्ञान आहे ते तुम्हाला नाकारावं लागतं. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला नकार द्यावा लागतो, नंतर तुम्हाला विद्रोह करावा लागतो आणि मग नव्या व्यवस्थेचा तुम्हाला आग्रह करावा लागतो. सुर्व्यांच्या कवितेमध्ये एक वेश आहे. म्हणजे तुम्ही आता जर याचं वर्गीकरण आपण करायला लागलो तर म्हणजे आपण काय म्हणूया, शूद्रापेक्षा स्त्री अतिशूद्र मानली जाते, पण वेश्या ती शूद्रतेची सुपरलेटिव्ह डिग्री म्हणते. ती जी सुर्व्यांच्या कवितेमधली वेश्या आहे ना, ती वेश्या सुद्धा नकार देते आहे कशाला, जे काही चालत आले त्या. सुर्व्यांची नव्या माणसाचे आगमन या संग्रहामधली कविता आहे. या कवितेमध्ये मास्तर आणि ती वेश्या या दोघांमधला संवाद आहे. या संवादामध्ये ती वेश्या सुर्व्यांना म्हणते आहे, कंचाबी देवाचं नाव नगा लिहू, माणसाचंच लिवा. कंचाबी देवाचं नाव नगा लिहू, माणसाचंच लिवा. देवानं काय केलंय हो, वटी तर माणसानंच भरली. म्हणजे जो कुणी देव आहे तो देव तुमची वटी भरणार नाही. म्हणून देवाचं नाव लिहू नका, माणसाचं लिहा, तुमचं लिहा, हरकत नाही. म्हणजे देवाचं नका लिहू. नवसे कन्या पुत्र होती, का करणे लागे पती, हे तुकोबा म्हणताय. आणि त्याच तुकोबांच्या राज्यामध्ये महाराष्ट्रामधलेच आपले एक जे बाबा आहे भयंकर पॉप्युलर. म्हणून सुर्वे संघर्षासाठी तयार राहायचं असं म्हणताय, तेव्हा कृपा करून तो संघर्ष आता तलवारी घेऊन निघायचं असं बघू नका. जे जे चालत आलेलं आहे, जे जे प्रस्थापित आहे ते मला नाकारायचं आहे. हा सुर्व्यांच्या कवितेमधला जो सामान्य माणूस आहे त्या सामान्य माणसाची ही सातत्याने भूमिका आहे. अजून एक त्यांची कविता आहे. ती कविता नव्या माणसाचे आगमन या संग्रहामध्येच आहे. त्या कवितेत ते म्हणतात की मी एक सत्य, पृथ्वी एक सत्य, सर्वांसाठी आपण हे एक सत्य. म्हणजे सत्य कोणतं आहे, विद्यापीठाने जे सत्य शिकवायचे आपल्याला ते सत्य कोणतं आहे, तर मी आहे हे सत्य. पण हे सत्य असणं म्हणजे काय, तर देकार्त जे म्हणतो ना, आय थिंक देअरफॉर आय एम, मी विचार करतो म्हणून मी आहे. माझं अस्तित्व माझ्या विचारातून आकाराला आले. मी एक सत्य, पृथ्वी एक सत्य, आणि तिसरं सत्य कोणतं आहे, सर्वांसाठी आपण हे एक सत्य. आणि या सर्वांसाठी आपण काय करायचं आहे, आपणाला संघर्ष करायचा आहे. सुर्व्यांची कविता वाचल्याच्या नंतर आपणाला स्वस्थ बसवत नाही. सुर्व्यांची कविता जी आहे ती आपणाला क्रिया करायला उद्युक्त करते. सुर्व्यांची कविता आपणाला, तुम्ही जर केवळ तुमच्या आयव्हरी टॉवर मध्ये राहाल तर काही घडणार नाही. तुम्हाला रस्त्यावरती उतरावं लागेल, तुम्हाला संघर्ष करावा लागेल. हे सतत सांगण्याचं काम करते. मी हा संघर्ष कसा आहे याचा पण एक तुम्हाला दाखला देईन. माझे विद्यापीठ नावाच्या कवितेमध्ये मला स्वतःला सुर्व्यांचे आवडणारे 2 नायक आहेत. त्या नायकापैकी एक नायक तुमच्यातल्या जाणकार लोकांना माहिती असेल, तो आफ्रिकी चाचा नावाचा सुर्व्यांच्या कवितेमधला एक नायक आहे. मी फक्त थोडा भाग वाचतो त्याचा. आफ्रिकी चाचा, आता हा जो नायक आहे हा काय स्वतंत्र भारतातला नायक त्या अर्थानं नाही.
जेव्हा ब्रिटिशांची सत्ता होती 1946 ला जे नाविकांचं बंड झालं, या बंडातला हा नायक आहे. पण हा नायक काय म्हणतोय बघा, निळ्या छताखाली नांगरून ठेवल्या होत्या साहेबांच्या बोटी, दुखत होत्या खलाशांच्या माल उतरवून चढवून पाठी, वरून शिव्यांचा कचकोल उडे सुवर इंडियन काले कुत्ते, हसता हसता रुंद होत गोऱ्या मडमांच्या तोंडांचे खलबत्ते, आफ्रिकी चाचा चिडे थुंके म्हणे काम नाही करेगा, चिलमीवर काळी पेटवीत मी विचारी चाचा पेट कैसा भरेगा, धुसफुस येतो पोटऱ्या ताट होत भराभर भरी वेळच्या वाघिणी. एक दिवस काय झाले, त्याच्या डोळ्यात पेटले विद्रोहाचे पाणी, टरकावले घामेजले कमीस, त्याचा क्रेनवर बावटा फडकावला, अडकावून तिथेच देह माझा गुरु, सुर्व्यांचा गुरु पहिले वाक्य बोलला, हमारा खून जिंदाबाद. वाटले चाचाने उलटलाच पृथ्वी गोल, खळाळलेल्या नसानसात लाटा, कानांनी झेलले उत्थानाचे बोल, अडकवून साखरदंडात सिंह सोजीरांनी बोटीवर चढवला. बेटा गदगदला कंठ, एक अश्रू खमिसावर तुटून पडला. कुठे असा माझा गुरु, कोणत्या खंडकात का बंडवाला बंदिशाळेत, अजून आठवतो आफ्रिकन चाचाचा पाठीवरून फिरणारा हात. या गुरुपासून सुर्व्यांनी काय घेतलंय ते मला सांगायचंय. काय घेतलंय, आता आलोच आहे जगात, वावरतो आहे या उघड्या नगड्या वास्तवात, जगायलाच हवे आपलेसे करायलाच हवे, कधी दोन घेत कधी दोन देत. म्हणजे संघर्ष करावाच लागणार आहे, हे सुर्व्यांचं हे जे विद्यापीठ आहे ते सातत्यानं सांगत आहे. पण जर संघर्ष करायचं सांगत आहे तर सुर्व्यांचा संघर्ष हा मराठी कवितेतल्या अन्य संघर्षाच्या बाबतीत वेगळा आहे. कारण सुर्व्यांचं हे विद्यापीठ केवळ संघर्ष शिकवत नाही, ते समन्वय सुद्धा शिकवतं. आणि सुर्व्यांचं विद्यापीठ समन्वय शिकवतं ही गोष्ट दलित पॅन्थर आणि त्यातून नंतर आकाराला आलेली दलित कविता यांच्या हे पचनी पडत नव्हतं. राजा ढाले यांनी अगदी जाहीरपणे असं सांगितलं, नारायण सुर्वेला मराठी कवितेतून उखडून टाकण्याचं पहिलं काम मी केलं. राजा ढाले हेही संघर्षाच्या बाजूचे आहेत, सुर्वे हेही संघर्षाच्या बाजूचे आहेत. पण राजा ढाले यांना जसा संघर्ष अपेक्षित आहे तसा संघर्ष सुर्व्यांना अपेक्षित नाही. सुर्वे समन्वयाच्या बाजूचे आहेत, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि सुर्व्यांमधलं हे जे समन्वयी असणं आहे याच्यावरती त्यांच्या हयातीमध्ये प्रचंड टीका झालेली आहे. म्हणजे सुर्वे एकीकडे स्वतःला मार्क्सवादी म्हणवतात, कम्युनिस्ट म्हणवतात, पण तरी सुद्धा सुर्व्यांच्या कवितेमध्ये आपल्याला विद्रोह दिसत नाही, रक्त दिसत नाही, रक्तरंजित क्रांती आपल्याला दिसत नाही. मग हा सुर्व्यांमधला जो समन्वय आहे तो त्यांनी कुठून घेतला, तर तो कबीरापासून घेतला असं मला वाटतं, तो तुकारामापासून घेतला असं मला वाटतं. म्हणून सुर्वे मराठी कवितेतलं तिसरं वळण असं दिगंबर पाध्यांनी त्यांना म्हटलंय. मराठी कवितेतली अगोदरची जी दोन वळणं आहेत, केशवसूत आणि मर्ढेकर, सुर्वे कसे समन्वयवादी आहेत बघा. सुर्व्यांनी नव्या माणसाचे आगमन या संग्रहामध्ये मर्ढेकर आणि केशवसूत या दोघांना उद्देशून एक एक कविता लिहिलेली आहे. पण ही कविता घेताना सुर्व्यांचा समन्वयवादी दृष्टिकोन आपल्याला दिसतो. ते केशवसूत जे आहेत त्या केशवसूतांना म्हणतात की तुमचं उरलेलं फाटलेलं हृदय घेऊन तुम्ही या, तुम्हाला परत येत काय यायचंय ना, मालगुंड नावाच्या गावी तुमच्या कोकणात तुम्हाला परत यायचंय ना, या केशवसूत, आमची हरकत नाही, तुम्ही या. आता खूप बदललंय जग, भारत खूप बदललाय आता, पण तुम्हाला यायचंय तर काय घेऊन या, तुम्ही तुमचा उदारमतवाद घेऊन या किंवा तुमची नवी प्रतिमा सृष्टी घेऊन या असं नाही म्हणत ते, तुमचा झपूर्जा घेऊन या नाही म्हणत ते काय घेऊन या म्हणतायत, तुमचं उरलेलं फाटलेलं हृदय घेऊन या. कारण सगळ्यात जास्त जर कमतरता कशाची असेल तर उरलेलं आणि फाटलेलं हृदय नाही. जे मर्ढेकर, सुर्व्यांची कविता मर्ढेकरांच्या साचेबंद कोंडीला फोडणारी कविता आहे, त्या मर्ढेकरांशी बातचीत करताना सुर्वे म्हणतात की मर्ढेकर तुमचा माणूसच पुसला तर नंतर काय होते, म्हणजे माणूस पुसायचा नाही, माणूसच महत्वाचा आहे. हे मर्ढेकरांना सुद्धा केशवसूतांना सुद्धा सांगण्याची शैली जी आहे ना ती समन्वयाची शैली आहे. आणि भारतामध्ये ज्यांनी ज्यांनी विद्रोह केला, तुकोबांचा विद्रोह एका अर्थानं परत समन्वयाचाच विद्रोह. माझं हे म्हणणं तुम्हाला कदाचित वेगळं वाटेल, पण फुले जे करू पाहत होते त्या
फुल्यांच्या जीवनामधला रोखठोकपणा आपल्याला आकृष्ट करतो, दिसतो. पण सुरव्यांचं फुल्यांचं जे करुणाद्र मन आहे ते नाही दिसत आपल्याला. म्हणजे फुल्यांच्या मनातली जी करुणा आहे ती पण आपण वाचायला शिकली पाहिजे. ती दुर्दैवाने आपण वाचली नाही. म्हणून मला काय वाटतं, संघर्ष आणि समन्वय याच्यामध्ये जे सुर्वे आहेत त्यांनी आपल्या एकूण संघर्षामध्ये, आपल्या एकूण फिलॉसॉफीमध्ये करुणा मिसळलेली आहे. म्हणून सुर्वे नावाच्या विद्यापीठामध्ये शिकताना नुसता संघर्ष करून जमत नाही, थोडा थोडा समन्वय सुद्धा जो आहे ना तो खूप महत्त्वाचा ठरतो. ती सुर्व्यांची कविता आपल्याला शिकवते. मी माझ्या शेवटच्या भागाकडे येतो. आणि मला सुर्व्यांना मी विद्यापीठ म्हणतोय त्याचं एक महत्त्वाचं कारण, सुर्व्यांची कविता जेव्हा आपण वाचतो आणि सुर्व्यांचं चरित्र आपण जेव्हा वाचतो तेव्हा त्या दोन्हीत आपल्याला अंतर्विरोध दिसत नाही. मला ही गोष्ट खूपच महत्त्वाची वाटते. लेखकाचं जगणं आणि लेखकाचं लिहिणं याच्यामध्ये जेव्हा जेव्हा अंतर्विरोध उत्पन्न होतो तेव्हा लेखकाच्या, कवीच्या शब्दाची जी आवाहक क्षमता आहे ती राहत नाही. सुर्व्यांच्या कवितेमध्ये इतका अपील कसा काय होता? म्हणजे सुर्वे जेव्हा कविता वाचन करायचे, करंदीकर पण करायचे, पाडगावकर पण करायचे, वसंत बापट पण करायचे, पण सुर्व्यांच्या कवितेतली ती काही गझल सदृश्य रचना सुर्व्यांनी फार कमी लिहिल्या. सरळ थेट निवेदन करणारी कविता आहे सुर्व्यांची, गोष्टरूप कविता आहे, समूहचित्रण करणारी कविता आहे, ही वाचण्यासाठी अजिबातही चांगली कविता आहे. तरी ती लोकांपर्यंत पोहोचत होती कारण सुर्व्यांचं जे जगणं आहे आणि सुर्व्यांचं जे लिहिणं आहे त्याच्यातला फरक आपल्याला दिसत. मास्तरांची सावली नावाचं कृष्णाबाई सुर्वे यांचं आपण आत्मचरित्रच म्हणूया. नेहा सावंत यांनी त्याचे शब्दांकन केले, पण ते आत्मचरित्र. कृष्णाबाईंनी वेळोवेळी सांगितलंय की बाहेर लढाया जिंकून येणारे मास्तर जेव्हा घरी यायचे तेव्हा पोराला एका शब्दानं रागावून बोलायचे. मी त्यांना म्हणायचे की अहो बाहेर तर तुम्ही क्रांतीची भाषा करता, पण ते बोलायचे नाही. कारण एक जे उरलेलं फाटलेलं जे हृदय आहे ना ते कायम सुर्व्यांकडे असायचं. आणि सुर्व्यांच्या एकूण जगण्यामध्ये जर तुम्ही बघाल, मला महाश्वेता देवी आणि सुर्वे हे सारखे वाटतात. जो भेटलेला माणूस आहे त्या भेटलेल्या सामान्य माणसाला प्रभावित नाही केलं असं सुर्व्यांच्या बाबतीत झालं नाही. सुर्व्यांनी कोणाकोणाला प्रभावित केलंय तर वेटरमध्ये काम करणारा पोरे आहे त्याला प्रभावित केलं, हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉय म्हणून काम करणारा आहे त्याला प्रभावित केलं, वेश्या असतील, कनिष्ठ वर्गामधले कितीतरी लोक असतील, अशा शेकडो हजार लोकांना सुर्व्यांनी प्रभावित केलेलं आहे. आणि ते प्रभावित त्यांच्या कवितेने नाही केलं, त्यांच्या जीवनानं सुद्धा केलं. म्हणून सुर्वे जिथं जिथं जायचे तिथं वेश्या ज्या असतील त्या यायच्या आणि भेटायच्या आणि म्हणायच्या, मास्तर आमचं दुःख तुम्हाला केव्हा दिसलं हो? तुम्ही कसं आमचं दुःख बघितलं? आम्ही तर तुम्हाला केव्हा सांगितलं नाही. हे जे दुःख बघू शकले याचं कारण आहे की त्यांच्या जगण्यामध्ये आणि लिहिण्यामध्ये अंतर नव्हतं. हे का झालं तर सुर्व्यांचं जीवन, सुर्व्यांचं चरित्र आणि त्यांची कविता, शेवटचा मुद्दा आहे माझा, शील शिकवते, चारित्र्य शिकवते. सुर्व्यांच्या कवितेतून आपणाला चारित्र्याचं एक रियाज करता येतो. आता मी जे चारित्र्य म्हणतो ते चारित्र्य म्हणजे कसं? तुम्ही असं म्हणाल की आपण लोकच पांडू आहे, इसलिए इंडिया का पॉलिटिक्स गांडू आहे असं म्हणणाऱ्या सुर्व्यांकडून आम्हाला चारित्र्य शिकणार की आम्ही असं म्हणाल. मी जे चारित्र्य म्हणतो आहे ते चारित्र्य म्हणजे काय? तर आपल्याकडे सत्यम शिवम सुंदरम नावाची एक कल्पना. या सत्यम शिवम सुंदरम नावाच्या कल्पनेचं मला अपील होणारं इंटरप्रिटेशन काय आहे? याच्यामधलं सत्य म्हणजे काय तर स्वतःशी असणारं नातं, शिव म्हणजे काय तर समूहाशी असणारं नातं, आणि सुंदर म्हणजे काय तर सृष्टीशी असणारं नातं, जगाशी असणारं नातं. सत्यम याचा अर्थ स्वतःशी असणारं नातं. सुर्व्यांचं जे स्वतःशी असणारं नातं आहे ते लख आहे. त्यांना माहिती आहे की त्याच्यात लपवालपवी कुठेही नाही. सुर्व्यांच्या चरित्राला कुठेही दिसणार नाही. जे आहे ते सुर्व्यांनी स्वतः सांगितलेलं सुद्धा आहे. जसा मी जगत आहे तसाच शब्दात आहे. सुर्व्यांच्या कवितेतला उपरोध पण खूप महत्वाचा आहे. एका कवितेमध्ये ते असं म्हणतात की हे शब्द तापवणारे आणि वितळवणारे, यांना शब्द जगताही आला नाही आला. गोष्टी तर मोठ्या मोठ्या, आम्ही काय करू? पण सुर्वे म्हणतात जसा मी जगत आहे तसा शब्दात. हे स्वतःशी असणारं नातं आहे. सुर्व्यांचं स्वतःशी असणारं जे नातं आहे ते सत्य आहे. त्याच्यामध्ये कुठंही आड पडदा नाही,
त्याच्यामध्ये कुठंतरी प्रोजेक्टेड इमेज नाही. प्रोजेक्टेड इमेजचं असतं ना, म्हणजे आपल्याला आता आपण इव्हेंटोक्रॉसीमध्ये जगतो. इव्हेंट आपल्याला फार आवडतो. तो इव्हेंट केला की तुम्ही एकदम म्हणजे अगदी जैविकतेच्या पलीकडे तुम्ही जाऊ शकता. सुरव्यांच्या कवितेमध्ये आपण जेव्हा बघतो आणि जगण्यामध्ये बघतो तेव्हा सत्य आहे म्हणजे स्वतःशी असणारं त्यांचं नातं लख. दुसरं मी म्हणतो आहे शिवम. शिवम याचा अर्थ काय, तर त्यांचं समूहाशी असणारं नातं कुठल्या पद्धतीचं आहे, तर त्यांचं समूहाशी असणारं नातं समूह आहे म्हणून मी आहे याच पद्धतीचं. मी अगोदर का समूह अगोदर? सुरव्यांचं उत्तर आहे समूह अगोदर, मी नंतर. समूहाने मला व्यक्तिमत्व दिलेलं आहे म्हणून त्यांचं समूहाशी असणारं नातं. नव्या माणसाचे आगमन या संग्रहामधली म्हणजे सुरव्यांची पहिली कविता तुम्हाला माहिती आहे, 4 शब्द नावाची सुरव्यांची पहिली कविता. म्हणजे एकटा चालो नाही युगाची ही साथ आहे, सावध असा तुफानाची ही सुरुवात आहे. सावध असा तुफानाची ही सुरुवात आहे म्हणतात. एकटा चालू नाही, युगाची साथ आहे. इथे युगाची याचा अर्थ जो एक व्यापक असा लोकसमूह आहे त्या लोकसमूहाची मला साथ आहे असं सुर्वे जे म्हणतायत. कारण त्यांचं समूहाशी असणारं नातं हे ऑर्गॅनिक नातं आहे, हे सेंद्रिय नातं आहे असं मला वाटतं. आणि तिसरं म्हणजे सुंदरम याचा अर्थ जगाशी असणारं नातं, सृष्टीशी असणारं नातं. कवी केवळ स्वतःचं, स्वतःच्या कुटुंबाचं, स्वतःच्या समूहाचं, स्वतःच्या देशाचं दुःख व्यक्त करून कसं थांबेल? लुलुंबास प्रणाम नावाची सुर्व्यांची एक कविता आहे. या कवितेमध्ये ते कुठल्या तर कांगो देशामध्ये लढणारा एक क्रांतिकारक आहे, त्याच्या दुःखाशी पण सुर्वे स्वतःला जोडून घ्यायचा प्रयत्न करतात. केवळ एवढ्यापुरतच नव्हे, त्यांच्या एका कवितेमध्ये पॅरिसमध्ये वेश्या व्यवसाय करणारी एक स्त्री आहे, तिच्याही दुःखाशी जोडून घेण्याचा सुर्वे प्रयत्न करतात. म्हणजे ज्याला एक जग म्हणूया त्या जगाचे आपण नागरिक आहोत. इतकंच नव्हे, जी ही एक सृष्टी याचा अर्थ आपल्या वेदांमधली, पुराणांमधली, उपनिषदांमधली नव्हे, माणसांनी साकारलेली, माणसांनी उभी केलेली ही जी सृष्टी आहे, समुद्राच्या रूपामध्ये, व्यापक लोकसमूहाच्या रूपामध्ये असणारी जी सृष्टी आहे, तिच्याशी असणारं पण आपण जेव्हा सुर्व्यांचं नातं बघतो त्या नात्यातून आपणाला लक्षात येणारी गोष्ट अशी आहे की सुर्व्यांच्या या तीनही नात्यामध्ये तुम्हाला कुठंही खोटेपणा दिसत नाही. या नात्यामध्ये कुठंही बनवेगिरी दिसत नाही. म्हणून सुर्व्यांकडून आपण सुर्वे कविता तर वाचायची आणि कवितेच्या सोबत माझ्या नव्या पिढीला सांगणं आहे थोडं चरित्र पण वाचायचं सुर्व्यांचं. कुणीतरी लिहिलेलं चरित्र असं म्हणत नाही, कवितेतून प्रकट होणारच चरित्र हे सुर्व्यांचं वाचायचं. सुर्व्यांसारखं होता आलं तर सुर्व्यांसारखं लिहिता येईल. आपल्याला होण्याची सध्या ओढच नाही. हे जे होणं आहे ना, बिईंग कडून बिकमिंग कडे जाणं जे आहे आपलं, ती गोष्ट खूप महत्वाची. ती सुर्व्यांची कविता आपल्याला शिकवते. म्हणून सुर्व्यांची कविता ही चारित्र्य शिकवते असं आपल्याला लक्षात येईल. म्हणून सुर्व्यांचा आफ्रिकी चाचा, सुर्व्यांचा याकूब नालबंदवाला, सुर्व्यांचा दाऊद चाचा, हे सगळेच्या सगळे काय करतात? आपल्याला चारित्र्य शिकवतात. आणि कोणत्या चारित्र्याची गरज आहे आज त्या एका नायकाची तुम्हाला भेट घडवून देतो. आणि मी जसं कबूल केलं होतं साधारणतः 50 ते 60 मिनिटं मी बोलेन. 60 मिनिटं होत आले. जंतर मंतरवाली जैन जी माझ्या पुढे आहे या कारणासाठी मी माझं बोलणं या ठिकाणी थांबवतो. मला तुम्हाला सांगायचं आहे की सुर्व्यांची जी कविता आहे त्या सुर्व्यांच्या कवितेमध्ये हे जे नातं आहे सृष्टीशी असणारं, जगाशी असणारं, समूहाशी असणारं, त्यातून चारित्र्याचं शिक्षण घेत असताना आपण काय केलं पाहिजे त्याची एक कविता फक्त मी तुमच्या समोर ठेवतो. शीगवाला नावाची त्यांची कविता आहे. तुमच्यापैकी काही लोकांना ती माहिती असेल. अभ्यासक्रम मंडळानं आवर्जून ती कविता अभ्यासक्रमामध्ये पण घेतली होती अगोदर. आता कविता काय आहे बघा. चारित्र्याबद्दल मी बोलतो आहे. माझ्या सुर्व्यांच्या लोक विद्यापीठामधून आपल्याला काय शिकायचं आहे. क्या लिखतो रे पोरा, क्या लिखतो रे पोरा, नाही चाचा काही हरप जुळवतो. म्हणता म्हणता दाऊद चाचा खोलीत शिरतो. गोंडेवाली तुर्की टोपी काढून गळ्याखालचा घाम पुसून तो बिचबंद पितो. खाली बसतो. दंडा त्याचा तंगड्यापासून उताना होतो. एक ध्यानामंदी ठेव बेटा, एक ध्यान मध्ये ठेव बेटा, शब्द लिखना बड़ा सोपा है, शब्दासाठी जीना मुश्किल है.
सबर लिखना बड़ा सोपा है, शब्दासाठी जीना मुश्किल है. देख ये मेरा पाय, साक्षी को तेरी काशीबाय. मी खाटी काय बेटा, मगर गाभन वाली गाय कभी नहीं काटते. मी खाटी है बेटा मगर गाभन वाली गाय कभी नहीं काटते. तो सौराज आला गांधी वाला, रहम फरमाया अल्लाह. खूप जुलूस मनवला चाल वालों ने, तेरे बापू ने. तेरा बापू चाल का भोपू. हा तो मी सांगत होतो. एक दिवस मी बसला होता कसाई बाडे पर, बकरा फाडून रखा होता सीख पर. इतक्यामध्ये समोर झाली बोंब. मी धावला, देखा गर्दीने घेरा था तुझ्या अम्मीला. काटो बोला अल्लाहू अकबर वाला. खबरदार, मैं बोला. सब हंसले, बोले अरे ये तो साला निकला पक्का हिंदू वाला. फिर काफिर को काटो अल्लाहू वाला आवाज आला. झगडा झाला. सालोने खूप पिटवला मला. मरते मरते पाय गमावला. सच की नाही काशीबाई. तो बेटे आदमी झाला सस्ता, बकरा महाग झाला. तो बेटे आदमी झाला सस्ता, बकरा महाग झाला. जिंदगीमध्ये पोरा पुरा अंधेर झाला. जिंदगीमध्ये पोरा पुरा अंधेर झाला. आणि शब्दाला जगवे असा कोण आहे दिलवाला. सबको पैसे ने खा डाला, सबको पैसे ने खा डाला. सबको पैसे ने खा डाला हे तर आपण आजूबाजूला बघतोच आहोत. जर त्या खाडालाच्या गर्दीत आपणाला समाविष्ट व्हायचं नसेल तर सुर्व्यांचं विद्यापीठ तुम्हाला बोलवतं. या विद्यापीठामध्ये तुम्ही प्रवेश घेऊ शकता. इथं गणवेशाची सक्ती नाही. इथं तुमच्याकडे आय कार्ड आहे का हे कोणी बघणार नाही. तुम्ही कोणत्या जातीचे, तुम्ही कोणत्या धर्माचे, तुम्ही कोणत्या पंथाचे, तुम्ही कोणत्या लिंगाचे का ट्रान्सजेंडर आहात हेही तुम्हाला कोणी विचारणार नाही. आणि मग तुम्ही एकदा का सुर्व्यांच्या विद्यापीठात आला की मग सुर्व्यांच्या विद्यापीठामधून तुम्हाला मर्ढेकरांकडे पण जाता येईल, केशवसुतांकडे पण जाता येईल, अनेकांकडे जाता येईल. आणि म्हणून तुम्हाला सुर्व्यांच्या विद्यापीठामध्ये बोलवण्यासाठी आजचं हे व्याख्यान आहे असं मी गृहीत धरतो. तसे तुम्ही मुक्त विद्यापीठाकडे जाता, ते तुम्ही पदवीसाठी जाता. पण सुर्व्यांच्या विद्यापीठाकडे जे यायचंय तुम्हाला, ते तुम्हाला स्वतःची पत, स्वतःच्या नजरेतली स्वतःची पत वाढवण्यासाठी यायची. तुम्ही या अशा पद्धतीचा आग्रह मी धरतो. फक्त एक कुरुंदकरांच्या व्यासपीठावरून बोलतो. सुर्वे यांची समीक्षा करताना लोक असं म्हणतात की सुर्व्यांचा आशावाद हा क्षीण होत गेला शेवटी. ऐसा गामी ब्रह्म, माझे विद्यापीठ, जाहीरनामा आणि नव्या माणसाचे आगमन. या नव्या माणसाचे आगमन मध्ये सुर्व्यांच्या कवितेत आपल्याला काहीसा आशावाद क्षीण झाल्यासारखा वाटतो. ही जी त्यांच्यावर होणारी टीका आहे ती खरी आहे. सुर्व्यांचा आशावाद क्षीण झाला. पण हा आशावाद क्षीण होताना सुद्धा, वयाच्या उतार वयाकडे झुकलेले असताना सुद्धा आशावाद संपत नाही. आशावादाचा दीप जो आहे तो मालवत नाही. म्हणून कागदी खोलीत उजेड घेऊन जाणारा जो हातगाडीवाला आहे तो सुर्व्यांच्या सतत सोबत राहिलेला आहे. म्हणून मला असं वाटतं आपल्याही आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती सारेच दीप कसे मंदावले आता, ज्योती विझू विझू झाले असं आपल्याला वाटेल. तेव्हा तेव्हा एक बोट सुर्व्यांच्या हातामध्ये द्या. दुसरं तर नांदेडमधलं तुमचं हक्काचं बोट आहे ते कुरुंदकरांच्या हातात द्या. एका बाजूला कुरुंदकर म्हणजे एका हातात कुरुंदकर आणि एका हातात जर सुर्वे असतील तर मी तुम्हाला सांगतो या दोन विद्यापीठांची पदवी जेव्हा तुम्हाला मिळेल तेव्हा तुम्हाला त्याचं आउटकम काय होईल वगैरे मला माहित नाही NEP मध्ये, पण तुमच्या आयुष्याचं आउटकम जे आहे ते मात्र तुम्ही चरित्रवान व्हा याच्याबद्दल मला कवडीचीही शंका वाटते. पुन्हा एकदा या व्यासपीठाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. संभाजी जाधव यांनी माझा अतिशय आगळा वेगळा परिचय करून दिला आणि त्यामध्ये माझ्या शिक्षकपणाला त्यांनी जास्त महत्त्व दिलं. मला हे खूप महत्त्वाचं वाटलं. कारण कुरुंदकर गुरुजीच्या व्यासपीठावरून बोलताना आपल्यात जर गुरुजीचे काही गुण नसतील तर मग त्या बोलण्याला काय अर्थ शिल्लक राहतो असं मी मानतो. म्हणून संभाजी जाधव सर तुमच्याविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो. सगळ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. आपण सर्व सूर्य नारायण सूर्यमय झालो बघितले.
या कार्यक्रमाच्या शेवटचा भाग डॉक्टर श्रीनिवास पांडे सरांना विनंती करतो की त्यांनी आभार व्यक्त करावे. साधारण 5-6 महिन्यांपूर्वी सुर्व्यांचे जन्मशताब्दी वर्षानिमित्त आपण व्याख्यान घ्यावं असा विचार मनात आला. त्यावेळेला अर्थातच विश्वनाथ देशमुख यांचंच नाव सर्वप्रथम मनात आलं, कारण त्यांनी नारायण सुर्वे आणि झुंबेल यांच्या कवितेचा तौलनिक अभ्यास केलेला आहे. किती बारकाईने अभ्यास केलेला आहे याची मला माहिती होती. आणि साधारण 2 महिन्यापूर्वी त्यांनी विषय दिला नारायण सुर्वे नावाचं विद्यापीठ. त्यावेळेला मी मोठा संभ्रमात पडलो की आता विश्वाधार या विषयावर काय बोलतील, पण किती अभिनव पद्धतीनं त्यांनी मांडणी केली याचे आपण साक्षीदार आहोत. त्यांच्या अभोगवक्तृत्वाचं कौतुक आहेच आणि या अभ्यासू वृत्तीचं कौतुक आहे. मी ते आमचेच आहे, पण या कार्यक्रमाचा भाग म्हणून नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन आणि संशोधन केंद्राच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आपण सर्व उपस्थितांचे आभार मानतो. कुरुंदकर या प्रगत अध्ययन आणि संशोधन केंद्राच्या वतीनं आम्ही जे वेगवेगळे उपक्रम घेतो त्यामध्ये अग्रक्रमानं कुरुंदकरांचे मित्र, कुरुंदकरांवर ज्यांचा प्रभाव आहे असे त्यांना आदरणीय असणाऱ्या व्यक्ती यांच्यावर प्रयत्न करतो आहोत. तसे सगळेच प्रयत्न यशस्वी होतील असं नाही. तुम्हाला आठवत असेल मागे आम्ही मखदूम मोहिउद्दीन यांच्यावर व्याख्यान घेतलं होतं, प्राध्यापक S.T. सिद्दीकी यांचं. आणि मखदूम मोहिउद्दीन हे कुरुंदकरांच्या शाळेतले शिक्षक होते. तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की पुढच्या सप्टेंबर महिन्याचं व्याख्यान कुरुंदकरांचे गुरु भालचंद्र महाराज कहारेकर यांच्यावर होणार आहे. पंचधाराच्या संपादक डॉक्टर विद्या देवधर त्यासाठी मुद्दाम नांदेडला येतील आणि हे व्याख्यान 6 सप्टेंबरला याच ठिकाणी वाङ्मयव्रती भालचंद्र महाराज कहारेकर या विषयावर होईल. आपण सर्वांनी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी विनंती करतो आणि सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानून हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.